तर असा 17 पासून पुढे काय आहे त्याचं आपण चर्चा करू. तर बघा इथे काय सांगितलं जाणार आहे. तर भगवंत हे स्पष्ट करतात की या ज्ञानाचा अवलंब करून कुठला ज्ञान, जे 14, 15 आणि 16 हे श्लोक फार महत्वाचे आहेत. या 3 श्लोकांना व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे तर आपल्याला आयुष्यामध्ये काय चालू आहे आपल्या आणि दुसऱ्या आणि काय चालू आहे हे स्पष्ट होईल. भगवंत काय करतात, जीव काय करतो, कोण करता आहे, कशामुळे तो आहे. बद्ध जीव करता आहे, मुक्त जीव करता नाही. बद्ध जीव समजतो करतो. तर आता काय स्पष्ट करतात की या ज्ञानाचा अवलंब करून, जे मागचे 3 श्लोकाचे ज्ञान आहे, आत्मा आणि परमात्मा याच्या वास्तविक स्वरूपाची जाणीव करून जीव हळूहळू कसा मुक्त होतो. हं? आता त्याची मुक्ती कशी होते त्याचं वर्णन आहे पुढच्या श्लोकांमध्ये. तर आता 17 आणि 18 श्लोकाची चर्चा करू. तर त्या माणसाला भक्ती करावी लागते ज्याची बुद्धी, मन आणि श्रद्धा पूर्णपणे स्थिर आहे आणि ज्याने परमात्म्याचा आणि त्याच्या न्यायबुद्धी सारख्या गुणाचा, न्यायबुद्धी म्हणजे काय, निष्पक्षपातीपणा, परमात्मा कोणाचा पक्षपात करत नाही, अशा या गुणाचा आश्रय घेतला आहे. असा आत्मज्ञानी पुरुष पूर्णपणे शुद्ध होतो. असा नम्र ऋषी सर्व सजीवांकडे समदृष्टीने पाहत. तर असं हे 16 आणि 17 आणि 18 या श्लोकाचं आहे. तर कसं या योगाची मुक्ती होते. तर आता आपण पुढे जाऊया. तर 17वा श्लोक. तद्बुद्धयास्तदात्मानस्तन्निष्ठा तत्परायणः गच्छन्ति अपनरावृत्तिं ज्ञान निर्धूत कल्मषः. वाचा बरं भाषांतर. जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतावर स्थिर होते, तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मषे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहज मुक्तिपथावर अग्रेसर होतो. हरे कृष्ण. हा. तद 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 म्हणजे 4 गोष्टी. तद बुद्धी, तद आत्मा म्हणजे मन, तद निष्ठा म्हणजे श्रद्धा आणि तत्परायण म्हणजे त्याची शरणागती. ही त्याच्यामध्ये असते. तत् म्हणजे काय, ते तत् काय आहे मागच्या श्लोकाचं, म्हणजे काय, परमात्मा, भगवंत. हं? तर ते तत् 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 आहे. हे जेव्हा होतं तेव्हा त्याची पुनरावृत्ती कधी नाही होत. आणि का, कारण त्याचं निर्धूत कल्मषः, चांगले निशेष धूत म्हणजे पूर्णपणे शुद्ध होतो. त्याचं मन, बुद्धी सगळं शुद्ध होऊन जातं. का शुद्ध होतं, कारण त्याच्या 4 गोष्टी, बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय, हे चारही परमात्म्यामध्ये लीन आहेत, सिद्ध चिंतन आहे. तर तद्बुद्धया म्हणजे काय, की परमात्म्याच्या निष्पक्षपाती इत्यादी गुणांमध्ये ज्याची बुद्धी निश्चयात्मिक आहे, की भगवंत कधीही पक्षपात करत नाहीत. माझ्या जीवनातही काही झालं तर या भारतामध्ये आपण बघू, बऱ्याच वेळा मला लोक भेटले की ते खूप धार्मिक असतात, पण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार बरंच काय काय करतात, व्रत वगैरे. पण काहीतरी त्यांच्या जीवनात झालं तर ते नास्तिक होऊन जातात. म्हणजे काय, त्यांची बुद्धी एवढी स्पष्ट नाही, त्याच्यामध्ये भगवंताबद्दल स्पष्टता नाही, निश्चयात्मका नाही. पण ही कशी आहे, तद्बुद्धया म्हणजे काय, ज्यांची बुद्धी परमात्म्यामध्ये निश्चयात्मक आहे, परमात्म्याच्या निष्पक्षपाती इत्यादी गुणांमध्ये. ते किती कृपाळू आहेत, किती निष्पक्षपाती आहेत, ते किती अं, कृतज्ञ आहेत. ते कसं हे जगामध्ये आपल्याला सगळं तेच प्रदान करतं. ह्याच्यावर त्याची बुद्धी तद्बुद्धया. तर आत्मानस म्हणजे काय, त्यांचं मन त्यांच्या गुणामध्ये, त्यांच्या चिंतनामध्ये आविष्ट आहे. तस्मिन आविष्ट मनसः म्हणजे तद्बुद्ध, तद आत्मानस, तदैव भगवत परायणस. म्हणजे मन म्हणजे त्यांची, त्यांचं मन. त्याच्यानंतर तत् निष्ठा, निष्ठा म्हणजे काय, त्यांची दृढ श्रद्धा.
तर तात्पर्यवंत म्हणजे त्यांच्यासाठीच सगळं करतात. श्रद्धा त्यांच्यावरती दृढ आहे म्हणजे काय, प्रत्येक कार्य त्यांच्यासाठी करतात. तन्निष्ठा, ज्यांची निष्ठा केवळ भगवंता करता. तत्परायण म्हणजे तस्य आश्रया, की त्याचा त्यांनी आश्रय घेतलेला आहे पूर्णपणे. तर अशाद्वारे त्यांचं हे सूक्ष्म बुद्धी आणि स्थूल सूक्ष्म शरीर स्थूल शरीर पूर्णपणे भक्तीमध्ये रत आहे. अशा माणसाचं हृदय पूर्णपणे शुद्ध होऊन जातं. ज्ञान निर्धूत कल्मशा, कुठलं ज्ञान? हे परमात्म्याचं ज्ञान, परमात्म्याच्या गुणांचं ज्ञानावर चिंतन करून त्याचं हृदय शुद्ध होऊन जातं पूर्णपणे. कशातून शुद्ध होतं? विमुक्तेमधून पूर्णपणे शुद्ध होतं साधक करामुळे. हाचा ह्या श्लोकाचा अर्थ आहे की परमात्म्यावर ध्यान करून काय होतं? ते शुद्धीकरण. तर प्रभुपाद तेच आपल्या तात्पर्यात सांगतात की हे तत् 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 म्हणजे काय? तत्त्वमसी. तत् म्हणजे परमसत्य. परमसत्य किंवा परतत्व काय आहे? ते आहे भगवंत. पण त्याला 3 प्रकारे समजलं जातं: ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. तर तेच प्रभुपाद सांगतात की श्रीकृष्ण परम सत्य आहे, पण ते 3 स्तरावर जाणले जातात. ह्या तत्व ते परतत्वाला ब्रह्म परमात्मा म्हणून जाणतात. आणि इथे चिंतन होत आहे ते आहे परमात्म्याचं विशेष रूप. ज्याची मन, बुद्धी, निष्ठा, आश्रय सदैव श्रीकृष्णांमध्ये स्थित आहे, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे, जो पण पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे, निसंशय त्याची सर्व कल्मशे पूर्णपणे धुतली जातात आणि त्याला परम सत्याचे पूर्ण ज्ञान होते. कृष्ण भावना भावित मनुष्य निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्णामध्ये द्वैत, एकाच वेळी भेद आणि अभेद आहे. अशा दिव्य ज्ञानाने युक्त झालेला मनुष्य मुक्तिपथावर उत्तरोत्तर प्रगती करेल. तर प्रभुपाद पूर्ण भक्तीच सांगत आहे संपूर्ण कृष्णांमध्ये. तर असं चिंतन करणारा माणसाची दृष्टी आणि दृष्टिकोन कसा असतो त्याचं वर्णन आहे पुढच्या श्लोकामध्ये. आता त्याचा दृष्टिकोन कसा, समत्व दृष्टी असते त्याची सगळ्यांमध्ये. ते अशा साक्षात्कारी साधक किंवा साक्षात्कारी साध्य प्राप्त मनुष्य, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव स्वपाके च. भाषांतर वाच. हरे कृष्णा प्रभुजी. हा, विनम्र साधू व्यक्ती या आधारे विद्या विनय संपन्न एक मिनिट. काय वाचा ना, चांगलं वाचत होतं. हरे कृष्ण काय प्रभुजी. मंडळ या सर्वांना दृष्टीने काय पाहते. हो, कावर थांबवताय तुम्ही इतक्या वेळा? काय कारण? कोणाचा तरी फोन प्रभुजी अनम्यूट आहे, तो फार आवाज येतो प्रभुजी. हो का? मला तर काही येत नाही आवाज. इकडं आवाज येत नाही प्रभुजी. कोणतरी बाकीच्यांना पण येतोय का असा आवाज? मला तर काही कोण बोलतोय? आवाज कोणाचा आहे? मला तर काही येत नाही. हो, येतोय प्रभूजी. डिस्टर्बन्स येतोय का? मला तर काही येत नाही. सगळ्यांनी आपल्याला म्यूट करा. हो. सगळ्यांनी आपापल्याला म्यूट करून टाका, मग आवाज नाही येणार. आताही येतोय का आवाज? येतोय का आवाज आता? येतोय अजूनही. हा, म्हणजे डिस्टर्बन्स येतोय का? डिस्टर्ब होतोय का? हो, काय, मला तर काय स्पष्ट, मला काहीच येत नाही. सगळे म्यूटच होते ना आता, म्यूट केलं सगळ्यांनी. हा आवाज तुमचा आवाज कोणाचा आहे येत नेमका? नाही. ओळखा बरं एक मिनिट.
सगळे म्यूट आहेत प्रभूजी. आता कोणतरी बोललं पा संभाजीनगरला काय पूर्ण सगळ्यांचं म्यूट आहे प्रभूजी, तुम्हीच अनम्यूट आहात. हा हरिबोल हरिबोल बैरागी प्रभू हरिबोल हरिबोल हरे कृष्ण माताजी. प्रभूजी काय चालू आहे मला काय कळत नाही. तुम्ही सांगाल तेव्हा मी चालू करू. मला काही डिस्टर्ब पण होत नाही. नाही 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 ते बैरागी प्रभूचा आवाज येतो, ओळखला पाहिजे. हा, मग त्यांना म्यूट करा. कोण कुठलं काय नाव काय त्यांचं? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चालायचं का पुढे? हरे कृष्णा. जे बोलत आहेत त्यांचाच फोन चालू आहे, त्यांच्याच फोन तर घरातला आवाज येत आहे प्रभूजी. प्रभूजी काय तुम्हाला आवाज येतोय का? ठीक आहे, आता भाषांतर वाचा. मला काय कळत नाही तुम्हाला काय होते. माझ्या इथे काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित आहे. बाकीच्यांना येतोय ना आवाज का डिस्टर्ब येतोय? मी वाचू का प्रभूजी? हा वाचा. हरे कृष्ण. विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहते. हरे कृष्ण. हा, तर बघा, आता ज्याला परमात्म्याचा जाणीव झाली, त्याच्या गुणाची स्पष्टता आली, त्याचा निष्पक्षपात आणि कृपाळुता कळली की तो सर्वव्यापी कसा आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे, कर्माप्रमाणे तो फळ देतो. मग तो माणूस प्रत्येक जीवात्म्याला वेगवेगळ्या जातीमधले असतील किंवा एकाच जातीमधले वेगवेगळ्या स्तरावरचे असतील त्यांना समदृष्टीने बघतो. का? कारण त्याची दृष्टिकोन काय असतो की भगवंत पण समान आहे. तर जातीमध्ये फरक म्हणजे काय की ब्राह्मण आणि गाय आणि हत्ती हे काय आहे, पूर्ण ह्याच्यामध्येच फरक आहे. म्हणजे हे माणसं नाही आहेत, पण ब्राह्मण, चंडाळ आणि हा ब्राह्मण आणि चंडाळ हे दोघेही मनुष्य आहेत, पण त्याच्यामध्ये जाती वेगळी आहेत. तर ह्या सगळ्यांमध्ये व समभावाने बघतो. का? कारण परमात्मा सुद्धा तसा समत्वानीच त्यांच्या हृदयामध्ये विराजमान आहे. तर समोर तुम्हाला दिसेल भगवंत प्रत्येकावर सारखेच दयाळू आहेत, ते पक्षपाती करत नाही. भगवंत सर्वांशी संबंधित आहेत आणि परमात्मा आपल्या विस्तारित रूपामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे. परम सत्याचे असे ज्ञान म्हणजे वास्तविक ज्ञान आहे. निरनिराळ्या जाती किंवा योनीमध्ये शरीराचा विचार केल्यावर भगवंत प्रत्येकावर सारखे दयाळू आहे, कारण ते प्रत्येक प्राणीमात्राला मित्रत्वानेच वागवतात, पक्षपाती करत. जीवाच्या बाह्य स्थितीचा विचार न करता ते परमात्मा रूपाने प्रत्येक प्राणीमात्रामध्ये वास करतात. असं त्याला साक्षात्कार होतो, तो बघू शकतो. त्याला म्हणतात, म्हणूनच त्याला म्हणतात की विद्या विनय संपन्नी. पंडित माणूस कसा बघतो? एका विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि कुत्रा खाणारा या सगळ्यांना समान रूपामध्ये बघतो, त्याच्यामध्ये भेदभाव करत नाही. तर अशी ही समदृष्टी आहे. तो परमात्म्याचं समदृष्टीने बघतो, म्हणून
ह्यांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे तेव्हा त्यांच्याशी व्यवहारही तसा कर. कृष्ण भावनाभावित मनुष्याला याचे पूर्ण ज्ञान असते आणि म्हणून तो खऱ्या अर्थाने विद्वान असतो. किंवा भगवंत सगळीकडे आहेत, आपण त्यांचा अंश आहोत. परमात्मा हा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न करता उपस्थित असतो. तर असं हे त्याचं साक्षात्कार आहे एका पंडिताचा, आणि त्याचा दृष्टी आहे, समदृष्टी आहे. का? कारण तो परमात्म्याला बघू शकतो. तर आता पुढच्या श्लोकामध्ये असं सांगितलंय की असं करणाऱ्या माणसाने त्याच आता कसा तो संसाराच्या पलीकडे जातो ते सांगितलं. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. वाचा बरं भाषांतर. हरे कृष्ण कृष्ण. प्रभू वाच. ज्यांचे एकत्व आणि समतेत स्थिर झाले आहे त्यांनी जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केला आहे. ते ब्राह्मणाप्रमाणेच निर्दोष आहेत आणि याप्रमाणे ते पूर्वीच ब्राह्मणामध्ये स्थित झालेले असतात. हरे कृष्ण. तर आता जो माणूस परमात्म्याला कसं निष्पक्षपाती बघतो, जसं पाऊस पडतोय की नाही आता, तर पाऊस सगळीकडे समान पडतो. पण शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बीज लावले असते तसे कारल्याचं झाड येऊ शकतं किंवा आंब्याचं झाड येऊ शकतं, बरोबर की? पण भगवंत तसे त्या पावसासारखे आहे की जमीन आणि बीजाच्या फरकामुळे वेगळे फळं मिळू शकतात, वेगळे झाडं मिळू शकतात. पण तसाच भगवंत आहे. तर असा माणूस तो ज्या अशा परमात्म्याला जाणतो, आत्म्याला जाणतो, इह इह म्हणजे या जीवनामध्ये, म्हणजे जेव्हा तो साधन स्थितीमध्ये आहे तेव्हाही. जितः सर्गो, त्यांनी काय केलं आहे, हे भौतिक संसाराला जिंकलेला आहे. का जिंकला आहे? येशाम साम्ये स्थितम मनः, त्यांचं मन समत्वामध्ये स्थित आहे, समानतेमध्ये स्थित आहे, समत्व. आणि निर्दोषम ही समम ब्रह्म, पुन्हा ते बघतात की भगवंत राग आणि द्वेषाच्या प्रभावाखाली नाही आहे. जीवाला जे प्राप्त होतं ते त्याच्या इच्छा आणि कर्मानुसार प्राप्त करून ते देतात, पण ते पक्षपाती नाही, ते राग द्वेष रहित आहे. ब्रह्म म्हणजे भगवंत परमात्मा. निर्दोषम, ते निर्दोष आहे, म्हणून ते त्या ब्रह्मस्थितीमध्ये, आध्यात्मिक स्थितीमध्ये त्यांची बुद्धी असते. तर तेच प्रभुपाद सांगताय तिथे की वर उल्लेख केल्यामुळे म्हणजे काय, परमात्मांचं गुण अवैषम, मनाची साम्यावस्था म्हणजे आत्मसाक्षात्काराचं लक्षण. तो माणूस सुद्धा कधीही पक्षपात करत नाही. जो माणूस परमात्म्याला जाणतो की तो सगळीकडे आहे, तो सगळं बघतो आहे, तोही कधी पक्षपात करत नाही. तर असा भक्त सुद्धा कधी, योगी सुद्धा पक्षपात करत नाही, कारण ते आत्मसाक्षात्कारचं लक्षण. ज्यांनी वास्तविकपणे अशा अवस्थेची प्राप्ती केली आहे, म्हणजे काय, ते फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये, वास्तविकपणे जसं कोणावर अन्याय झाला तर तो त्यांना हिंसा करत नाही, जसे हरिदास ठाकूर. आणि त्याला माहिती आहे की अरे भगवंतानीच त्याला परवानगी दिली, तर त्याच्यावर नकारात्मक भाव प्रकट होत नाही. तर वास्तविकपणे अशा अवस्थेची प्राप्ती केली आहे त्यांना भौतिक बंधन, विशेषतः जन्म मृत्यू यावर विजय केल्याचे जाणले पाहिजे. जितः सर्ग इह एव तैहि जितः सर्ग, त्यांनी जन्म मृत्यूवर जीत प्राप्त केली साधन अवस्थेत. ते त्या जीवनमुक्त आहेत असं म्हणतात. आणि त्यांना काय माहिती आहे, भगवंत हे निर्दोष आहेत, कारण ते आसक्ती आणि द्वेष रहित आहेत. त्याचप्रमाणे जीव जेव्हा आसक्ती द्वेष रहित होतो तेव्हा तो सुद्धा निर्दोष होतो आणि आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यास पात्र. तर असं आहे, आपल्याला हेच भगवंताचा अंश असल्यामुळे भगवंताचे गुण काय आहेत ते जाणून, चिंतन करून, ग्रहण करून आपण सुद्धा तसं व्यवहार केला पाहिजे. हीच आत्मसाक्षात्काराची लक्षण आहे.
आणि तीच लक्षणं अजून आता पुढच्या श्लोकांमध्ये व्यक्त केली जातात की अशा व्यक्ती पूर्वीच मुक्त झाल्याचे समजले पाहिजे. अशा व्यक्तींच्या लक्षणांचे वर्णन खाली आहे एक पुढच्या काही श्लोकांमध्ये. त्यांचं लक्षण आहे आज, त्यांचं चिंतन आणि त्यांच्या दृष्टी आणि त्यांचा दृष्टिकोन सांगितला. आता त्यांचे व्यवहार ते सांगितले. न प्रवृषेत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्य च प्रियम स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मणि स्थितः. हरे कृष्ण. जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही, तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करीत नाही, ज्याची बुद्धी स्थिर आहे, तो जो मोहरहित आहे आणि भगवत विज्ञान जाणतो, तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित होतो. ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः हेच होतं ना मागच्या श्लोकामध्ये. पण आता त्या ब्रह्मणी स्थितःचं लक्षण सांगतो पहिल्या ओळीमध्ये. न प्रवृष्य प्रियम प्राप्ती, की त्याला जे पाहिजे जे आवडतं ते प्राप्त झाल्यावर तो खूप जास्त आनंदात जात नाही. किंवा उलट काय त्याच्या की त्याला जेव्हा उलट मिळतं, नोद्विजेत प्राप्यच अप्रिय, त्याचा उद्विग्नता होत नाही जेव्हा अप्रिय त्याला प्राप्त. म्हणजे तेच तर की जसं तुम्हाला म्हणत होतो की हरिदास ठाकूर किंवा इतर शिवास ठाकूर किंवा इतर सगळे शुद्ध भक्त, त्यांच्यावर प्रल्हाद महाराज, त्यांच्यावर काहीही घडलं तरी ते खूप जास्त दुखी किंवा आनंदी होत नाही. खूप जास्त प्रतिहिंसेचं किंवा खूप आनंदी प्रतिसाद देण्यासारखं ते कार्य करत. का? कारण ते समदृष्टी असते. तर ह्याची चिंता आपण चिंतन कुठे केलं होतं ह्याचं कोणाला आठवतं का? न प्रवृषेत प्रियम प्राप्त नो द्विजेत चाप्य. प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर तो आशीर्वाद देत नाही की अरे वाह तुम्ही खूप पुण्यवान आहात, तुम्ही खूप आयुष्यमान भव. आणि त्याला चांगलं दान मिळत नाही तर तो अरे तुम्ही नरकात जा, तुम्ही पापी आहात, तुम्ही माझा अनादर. असा असा विचार कोणाचा होता आधी आपण कुठे चर्चा केली? कोणाला आठवतं का? याची चर्चा आपण कुठे केली आधी, कुठल्या अध्यायात? कोणाला आठवतं? बोला माताजी. स्थितप्रज्ञाची लक्षण आहे त्याच्यात. एकदम बरोबर सांगितलं, स्थितप्रज्ञाची लक्षणं. त्याच्यामध्ये कुठलं लक्षण होतं हे? ते नाही लक्षात. तो कसा बोलतो, तो कसा चालतो आणि कसा तो कसा चालतो. बसतो आणि त्याची कसं- चेतना काय, बरोबर की नाही? असे 4 प्रश्न. तो कसा बोलतो त्याच्याबद्दल हे होतं. तर तिथे दुःखेषु अनुद्विग्न 56वा श्लोक दुसऱ्या अध्यायात. दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा, हे पण होतं. किंवा पुढचं की यः सर्वत्र अनभिस्नेह तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदंती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित. तर तेच आहे आत्मसाक्षात्कारी त्याची लक्षण. इथे एक लक्षण आहे. तर पहिले हे का आहे की तो आपल्याला देह समजत नाही. नाहम विप्रो नचनम, मी ब्राह्मण नाही, मी वैश्य नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी गृहस्थ नाही, मी आत्मा आहे, मी भगवंताचा सेवक आहे. तो दुसऱ्या कुठलीही उपाधी त्याला नसते. तेच प्रभुपाद सांगतात. आत्मसाक्षात्कारी व्यक्तीची लक्षणं या चिन्हात सांगण्यात आली आहे. पहिले लक्षण आहे की तो स्वतःच्या शरीराची मिथ्या तादात्म्य करून मोहित होत किंवा मी शरीर नाही आहे, मी भगवंताचा अंश आहे. तो शारीरिक संबंध कुठली गोष्ट प्राप्त झाल्यावर हर्षित होत नाही, गमावल्याने शोक. म्हणून त्याला स्थिर बुद्धी म्हणते. स्थिर समत्व आहे. अजून काय त्याचं लक्षण आहे? अशी स्थिर बुद्धी त्याला कशी प्राप्त होते? तर पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं की त्याला कसं हे आत्मा आणि परमात्म्याचे साक्षात्कार होते. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विंदन्त्यात्मनि यत्सुखम ब्रह्मयोग युक्तात्मा सुखम अक्षयमश्नुते. भाषण. हरे कृष्णा प्रभूजी. असा मुक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही, तर तो स्वतःमध्येच सुखाचा अनुभव घेत सदैव समाधीस्थ असतो
या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठाई एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. हरे कृष्ण. हे ब्रह्माच्या ठाई म्हणजे तो परमात्म्याचा, भगवंताचा अनुभव करतो, म्हणून अमर्याद सुख. तर पहिलं जी लाईन आहे ते काय आहे, त्याचा आत्मसाक्षात्कार, की मी आत्मा आहे, शरीर नाही. म्हणून काय, बाह्य स्पर्श. बाह्य स्पर्श म्हणजे बाह्य इंद्रिय सुखामध्ये तो आसक्त नसतो, म्हणूनच तो सुखाचा अनुभव करतो स्वतः म्हणून. पण पुढे जाऊन तो परमात्म्याचाही साक्षात्कार करतो, 14-15 श्लोक समजून. आणि त्याचं सुख अक्षय होतं. अक्षय म्हणजे काय, कधीही संपत नाही, अमर्याद सुख. तर प्रभुपाद पूर्ण तात्पर्य बाह्य इंद्रिय सुखाबद्दलच म्हणतात. आणि बाह्य इंद्रिय सुखाचं पराकाष्ठा म्हणजे काय, यौन सुख किंवा मैथुन सुख. तेच प्रभुपाद इथे यमुनाचार्यांचा अनुभव देतात, अक्षयम अश्नुते. तर ते कधी ते म्हणायचे यमुनाचार्य, की जेव्हापासून भगवंता तुमच्या चरण कमलामध्येची सेवेमध्ये जो आनंद प्राप्त होतो, यद अवधी ममचित कृष्ण पादारविंद इत्यादी, तर जेव्हा मला नारी संगमाचा स्मरण होतं तेव्हा मला फार वाईट वाटतं, माझं मुख विकारांनी भरून येतं आणि त्या विचारावर मी थुंकतो, असं ते म्हणतात. तर इथे प्रभुपाद पूर्ण बाह्य स्पर्श म्हणजे काय, मैथुन. ब्रह्मयोग युक्त किंवा कृष्ण भावना भावयुक्त माणूस भगवंताच्या प्रेम इतका संलग्न असतो की त्याची भौतिक इंद्रिय सुखाची रुची पूर्णपणे नाहीशी होते. भौतिक दृष्ट्या मैथुन सुख हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. संपूर्ण जग हे मैथुन सुखाच्या प्रभावाखाली कार्यरत आहे. मैथुन आगार म्हणतात ना त्याला. आणि विषयी मनुष्य या सुखाने प्रेरित झाल्या वाचून मुळीच कार्य करते. परंतु कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य मैथुन सुख टाळून अधिक जोराने कार्य, कारण त्याचं पूर्ण शक्ती कृष्णाच्या सेवेमध्ये. आध्यात्मिक साक्षात्काराची हीच कसोटी आहे. तर ही परीक्षा आहे आपली, की याच्यापासून आपण किती मुक्त झालो. आध्यात्मिक साक्षात्कार आणि मैथुन सुख हे कधीच एकत्र राहू शकत नाहीत, कारण हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक बाह्य आहे आणि एक आंतरिक आहे. त्याच्यामुळे याच्यावर आपल्याला आत्मनिरीक्षण केलं पाहिजे आणि नम्रतेने, तीव्रतेने साधना करायचा प्रयत्न केला, कारण हे आपलं लिटमस टेस्ट आहे. तर त्याचं हे मन कसं बाह्य स्पर्शामध्ये आसक्त नसतं हे पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ये हि संस्पर्श दुःख योनयः एव ते आद्यन्तवन्त कौन्तेय न ते ह्युरमते बुधः. माझा हरे कृष्ण. भौतिक इंद्रियांच्या उत्पन्न होणाऱ्या दुःखाच्या कारणांमध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही. एक कौंतेय, अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो, म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. हरे कृष्ण. तर इथे काय सांगतायत की त्याची अदृष्ट अकृष्टेषु विषय भोगेषु अनित्यत्व विनिश्चयात, किंवा त्या माणसाचे मन हे कसं स्थिर असतं की त्याला हे पूर्णपणे निश्चित एक विश्वास असतो की बाबा हे जे बाह्य स्पर्शाचं जे सुख आहे ते कसं आहे, ते आद्य अंतवंत आहे. म्हणजे काय, त्याची सुरुवात असते आणि त्याचा शेवट असतो. हे एक गोष्ट आहे, म्हणजे ते काय नश्वर असतं. दुसरं आहे की ते दुःख योनी आहे. म्हणजे आता मी काही केलं बाह्य स्पर्शाचं सुख, तर ते शेवटी दुःखाला जन्म देत. दुःख योनी म्हणजे काय, दुःखाची योनी, दुःखाची आई. दुःखाची आई काय, भौतिक सुख ही दुःखाची आई आहे असं म्हटलं. असं त्याला पूर्णपणे विश्वास आणि निश्चय असतो. त्याच्यामुळे न सज्जती, त्याच्यामध्ये तो आसक्त नसतो. त्याच्यामुळे तो आनंद घेतो. तो त्याच्या
प्रारब्धापणाने ज्या काही गोष्टी त्याच्याकडे येतात त्यांना अनासक्तीने ग्रहण करतो आणि भगवत भक्तीमध्ये लीन असतो. आद्य अंतवंत कवंती, त्याला हे स्पष्टपणे त्याच्यावर पूर्णपणे विश्वास असतो किंवा विश्वास ठेवून तो इंद्रिय संयमन करायचा प्रयत्न. बहुत हवा आहे. हा हा तर इथे तेच प्रभुपाद सांगतायत की प्राकृतिक इंद्रियाच्या संयोगामुळे भौतिक इंद्रिय सुखी उत्पन्न होत आणि शरीर हेच मुळी तात्पुरते असल्यामुळे प्राकृतिक इंद्रियही तात्पुरते असते. क्षणभंगूर अशा कोणत्याही गोष्टीत मुक्त जीव रमत नाही. तर हेच बुद्धीचं त्याच्या लक्षण आहे. की तो या भगवावर जिथपर्यंत भौतिक शरीर आहे तिथपर्यंत भौतिक गरजा आहेत. त्या गरजा पूर्ण करतो तो, पण त्याच्यामध्ये आसक्त होत नाही. कारण काय, आपण समजा खाल्लंच नाही तर काय होणार, आपण काय करू शकणार नाही. तेवढी गरज त्याला भागवावी लागते, पण त्याच्यामध्ये तो आसक्त नसतो. हे एक छोटंसं उदाहरण, आणि याचं सर्वात उच्च उदाहरण मागच्या श्लोकामध्ये सांगितलं, बरोबर. तर त्याच्यामध्ये तो रमत नाही. का? कारण तो दिव्य आनंदापासून प्राप्त होणाऱ्या सुखाचे पूर्ण ज्ञान असणारा मुक्त जीव मिथ्या सुखाभोग करण्यासाठी कसा मान्य करेल, असं ते सांगितलं. म्हणजे या दोन्ही गोष्टीचा आनंद माणूस नाही घेऊ शकत. एक तर ह्याचा आनंद घ्या, नाही तर त्याचा घ्या, असं आहे. तर हे 5.5.1 ऋषभदेवांचं हे आहे, किंवा तुम्ही तपस्या करा, दिव्य तप करा, तेव्हा तुम्हाला ब्रह्मसौख प्राप्त. तर हे दिव्य तप म्हणजे काय, की 4 नियमांचं हृदयपूर्वक स्ट्रिक्टली पालन करायचं आणि हरिनाम आणि हरिकथेचं चांगलं श्रवण करायचं. तेच आहे, ही तपस्या करायची आपल्याला भक्तांच्या संगमात. म्हणून जे वास्तविक योगी किंवा ज्ञानी आहेत ते नित्य भौतिक अस्तित्वात कारणीभूत असणाऱ्या इह सुखाकडे आकर्षित होत नाहीत. बघा, एक असते आकर्षित होणे, एक असते इच्छा असणे, एक असते तृष्णा असणे, एक असते त्याच्यामध्ये संलग्न असणे. तर हळूहळू माणसाचं हे कमी होत. तो म्हणजे कार्य करत जरी असेल बाह्य स्पर्शाची, तरी त्याच्यामध्ये तो आता त्याची जी झगमग आहे ती चालली गेली त्याची. मनुष्य ज्या प्रमाणात प्राकृत इंद्रिय सुखामध्ये आसक्त होतो त्या प्रमाणात तो भौतिक दुःखाच्या जंजाळात पतित होतो. बघा, जितकं आणि तितकं आहे. त्याच्यामुळे ही एक प्रक्रिया आहे ज्याच्यामधून आपण शुद्ध होतो. बरं, ठीक आहे बाबा, हे कुठपर्यंत आपण हे करायचं आहे, हे जे भौतिक बाह्य स्पर्शाचे जे अनुभव आहेत त्यांना कितपर्यंत आपण सहन करायचं, मरेपर्यंत. पुढचा श्लोक सांग. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगम तयुक्तः स सुखी नरः. हरे कृष्ण. चल. मनुष्य जर वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी प्राकृतिक इंद्रियांचा आवेश सहन करू शकला आणि काम तथा क्रोध यांचे आवेश आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित असून या जगात सुखीही असतो. हरे कृष्ण. तर जिथपर्यंत, जसं मी तुम्हाला म्हटलं, जिथपर्यंत शरीर आहे तिथपर्यंत काम, क्रोध, लोह, मोह, मद, मत्सर ह्याचा प्रभाव कधी ना कधीतरी, किती ना कितीतरी प्रकारे होणार आहे. पण त्याला आपण सहन करायला शिकलं पाहिजे, आणि ते सहन करायची शक्ती आपल्याला भक्तीमुळे मिळते. शक्नोती हैव य सोडून, सोडून म्हणजे सहन करणं. इह एव म्हणजे ह्या शरीरात असेपर्यंत जो समर्थ आहे, कधीपर्यंत, 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष नाही, प्राक शरीर विमोक्षणात, शरीर त्याग करेपर्यंत तो सहन करतो. काय सहन करतो? काम, क्रोध, उद्भवम, वेगम. हे जे वेग आहेत, जे उपदेशामृत 1 मध्ये पण 6 वेग सांगितले, प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये. वाचो वेगम, मनस क्रोध वेगम,
जिव्हा वेगम उदर उपस्थ वेगम. वेग म्हणजे काय? बघा, वेग अशी गोष्ट असते की ज्याला खरं नियंत्रण नसतं केलं पाहिजे. म्हणजे काय? कुठल्या वेगाला नियंत्रण नाही करायचं. जेव्हा तुम्हाला 1 नंबर 2 नंबर लागतात त्यालाही वेग म्हणतात. त्याला नियंत्रण नसतं करायचं, त्याला वेगाला मार्ग द्यायचा असतो. जर तुम्हाला लघवी लागली किंवा नंबर 2, तर तेही वेग आहेत. वेगाचा अर्थ समजा की वेग असा शक्तीने येतो. जसं आपल्याला नंबर 1 नंबर 2 त्यालाच वेग म्हणतात. पण त्या वेगांना नियंत्रण करायचं नसतं, सहन करायचं नसतं. भूक लागणे हा पण आहे. पण हे जे 6 वेग आहेत त्याला सहन करायचं. वाचो वेगम, मनस क्रोध वेगम, जिव्हा वेगम उदर उपस्थ वेगम. तर इथे या 6 वेगांपैकी काम आणि क्रोध हा वेग सांगितला. पण ते वेग म्हणजे बाकी सगळे वेग पण आहे. प्रभुपाद तेच सांगतायत की जर मनुष्याला आत्मसाक्षात्कारच्या पथावर उत्तरोत्तर प्रगती करायची असेल तर प्राकृत इंद्रियाच्या आवेगांना नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. बघा, त्यांना जिंकणं शक्य नाहीये, पण त्यांचा आपल्यावर प्रभुत्व नसलं पाहिजे. त्या वेगांना सहन करायला आणि त्याच्यासाठी तथा तद्वेग सहने तीव्र प्रयत्न योग्य हा. की ते तीव्र प्रयत्न केले पाहिजे, कारण ते खूप अवघड आहे. प्राकृत इंद्रियांचा आवेग कुठले कुठले आहेत? हे काम आहे, म्हणजे हे मैथुनाचं सुख, ते सर्वात स्थूल काम झालं. किंवा सूक्ष्म काम म्हणजे पूजाला प्रवृत्ती, ते पूर्ण नाही झालं तर क्रोधाचा वेग येतो. क्रोध कशामध्ये येतो? मनामध्ये येतो. तर हे सगळे, हा जो सहन करतो तो माणूस या शरीरामध्ये सुखी राहतो मरेपर्यंत. विचार करा, सहन करणारा माणूस म्हणजे काय? तो जिंकत नाही, सहन करतो. आणि हाच पहिला श्लोक आहे उपदेशामृताचा, प्रभुपाद जो सांगतो. काय? उदर एतान वेगान यो विषहेत धीर. जो धीर मनुष्य या 6 वेगांना सहन करतो तो सगळ्या जगामध्ये शिष्य बनवू शकतो. म्हणजे किती उच्च स्थिती आहे सहन करणाऱ्याची, विचार. तर ती स्थिती भगवंत इथे सांगत आहे आणि तो सुखी राहतो त्यांना सहन कर. कारण असं नाही की ते सगळं बंद होणार आपलं, नाही, ते वेग येत राहणार मरेपर्यंत. पण त्याला सहन करायला शिकलं पाहिजे, तोच माणूस सुखी राहतो. आणि हे सहन करणं म्हणजे दातोड दाबून सहन करण्यासारखं नाही. व्यवस्थित ज्ञान आणि भक्तीच्या आचरण आणि व्यवहाराने सहन करायचं. असं सहन करणं म्हणजे प्रेशर कुकर दाबून ठेवलं सहन करणं, तसं सहन करणं नाही. ते एक दिवस काय होणार? फुटणार आहे. तसं सहन नाही करत. म्हणून मनुष्याने या भौतिक देहाचा त्याग करण्यापूर्वीच त्यांना संयमित करण्याचा अभ्यास केला. का? कशाला? तर हेच सांगतो, भौतिक इच्छा जेव्हा अतृप्त राहतात तेव्हा क्रोध निर्माण होतो. अशा प्रकारे मन, नेत्र आणि वक्षस्थळ शुद्ध. जो हे करू शकतो तो आत्मसाक्षात्कारी असल्याचे जाणण्यात. अशा प्रकारे तो आत्मसाक्षात्कार स्थितीत सुखी असतो. काम आणि क्रोध यांना कठोर परिश्रमाद्वारे संयमित करण्याचा प्रयत्न करणे हे योगी मनुष्याचे कर्तव्य आहे. कठोर परिश्रम, मी सांगितलं, तीव्र प्रयत्न योग्य काम आणि क्रोध असतो. तर कामाबद्दल तर सांगितलं आहे, तत्सृष्ट सृष्ट सृष्टेषु कोण अखंडित धीपुमा ऋषी नारायण मृती मय्येव माया. कपिल मुनी देवहूतीला सांगतात की हे काम वासनेने या जगातला कुठलाही माणूस त्याला काम वासना शून्य असं म्हणता येणार नाही. फक्त एक सोडून, कोण? नर नारायण ऋषीचे भगवंत स्वतः आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये हे असतं, पण त्याला सहन करायला शिकलं पाहिजे. आता पुढच्या श्लोकामध्ये त्याच आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचा आनंदाचं वर्णन आहे. कारण तो सहन का करू शकतो? कारण त्याला आनंद प्राप्त. यो अंतः सुखो अंतरात्मन अंतर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतोऽधिगच्छति. असं वाटतं. ते कृष्ण प्रभूजी, ज्याचे सुख अंतकरणातच आहे, जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो, आणि ज्याचे देह अंतरातच आहे तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे.
तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो. हरे कृष्ण. तर इथे एक स्पष्टपणे सांगितलं परम दृष्ट्वा निवर्तते, की माणूस प्रत्येक जीव काय आहे आनंदमयो अभ्यास. त्याला जर का बाह्य स्पर्शांपासून काम इत्यादीपासून आनंद मिळत नाहीये, तो त्याला सहन करतोय म्हणजे काय, त्याला दुसरा कुठला तरी आनंद मिळतोय, नाही तर तो सहन नाही करू शकत. तो कारण आनंदाशिवाय राहू शकत. कुठला त्याला इथे तेच प्रभुपाद सांगतात बघ, जोपर्यंत मनुष्य अंतःकरणात सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही, तोपर्यंत वरकरणी सुख प्राप्त करून देणाऱ्या बाह्य क्रियापासून कसा निवृत्त होऊ शकेल, असा प्रश्नच करतात प्रभू. मुक्त मनुष्य हा प्रत्यक्ष अनुभवाद्वारे सुखाचा आनंद घेतो. म्हणजे असं नाही तो फक्त त्याच्याबद्दल बोलतो किंवा त्याला थिअरॉटिकल ज्ञान असतं, नाही, त्याला अनुभव असतो. प्रत्यक्ष अनुभवाद्वारे सुखाचा आनंद घेतो म्हणून तो शांत असतो. प्रत्येक क्रियामध्ये तो कृष्ण भावना भावित असतो. त्याला ब्रह्मभूत अवस्था, आणि त्या ब्रह्मभूत अवस्थे प्राप्त झाल्यावरच आपल्याला भगवत धर्माची प्राप्ती होऊ शकते. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्ती लभते परा. तर त्याला असं हे प्राप्त होतं, ब्रह्मभूतो अधिगच्छती. मग तो बाकीच्या लोकांशी कसा व्यवहार करतो, सर्व भूतहित, सगळ्यांचं हिताचा विचार करतो. लभन्ते ब्रह्म निर्वाणम ऋषयः क्षीण कल्मषाः छिन्नैद्वैधायत आत्मानः सर्वभूतहिते रतः. भाषण बरोबर. हरे कृष्ण. जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, ज्यांचे मन अंतरातच रममाण झाले आहे, जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात आणि जे सर्व पापांपासून मुक्त आहेत, ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात. तर हे अर्जुना, आधी सुद्धा बऱ्याच माणसांनी अशी ब्रह्मभूत स्तर प्राप्त केलेला आहे, बऱ्याच ऋषी मुलींनी, कारण त्यांचा सगळा कल्म क्षीण होऊन गेला, त्यांना ब्रह्मनिर्वाण प्राप्त झाले. छिन्न द्वैधा म्हणजे काय, त्यांचे सगळे संशय पण नष्ट झाले आणि ते सगळ्या लोकांच्या हितासाठी कार्य करतात. तर हे आहे यास आत्मसाक्षात्कारी परमात्मा साक्षात्कारी व्यक्तीचा अनुभव लक्षण. तर प्रभात तात्पर्यामध्ये पहिले भक्तीच लिहितात, पूर्णपणे कृष्ण भावना भावित व्यक्ती कसा, तो सर्वांच्या कल्याणासाठीच कार्य करतो. श्रीकृष्ण हे सर्व गोष्टीचे उद्गम आहे, हे त्याला ज्ञान वास्तविकपणे मनुष्याला होते, तेव्हा तो सगळ्यांचे हित करू शकतो. शेवटचा श्लोक आत्ताच कोट करतात प्रभुपाद, भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वर, परम भोक्ता सर्वश्रेष्ठ अधिपती आणि परम मित्र, ही त्याला पूर्णपणे चिंतन असतं. हे जेव्हा माणूस विसरतो तेव्हा तो स्वतःच्या नाही मानव समाजाच्या दुःखास कारणीभूत असतो. विचार करा, प्रभुपादांचं काय वाक्य आहे. जो माणूस हे विसरतो भगवान श्रीकृष्ण, तो माणसाचं अस्तित्व स्वतःसाठी आणि समाजासाठी दुःख निर्माण करतो. म्हणून संपूर्ण मानव समाजामध्ये या भावनाची पुनर्जागृती करणे हे सर्वोच्च कल्याणकारी, प्रचार हे सर्वोच्च कल्याणकारी कार्य, हेच प्रभुपाद इथे सांगत आहे. कृष्ण भावनाभावित मनुष्याला श्रीकृष्णांच्या सर्वश्रेष्ठतेविषयी मुळीच संदेह नसतो. इथे काय सांगितलं, छिन्न द्वैध यतात्मना. द्वैध म्हणजे काय, दुविधा सगळ्या नष्ट आहे. भगवंताच्या जन्म कर्म चमे दिव्यम, तत्वतः तो स्पष्टपणे जाणतो, परमात्म्याला जाणतो, भगवंताला जाणतो, काही संशय राहत, मुळीच संदेह नसतो, कारण तो सर्व पापासून मुक्त झालेला. ही दिव्य भगवत प्रेमाची स्थिती आहे. मानव समाजाच्या केवळ भौतिक कल्याणार्थ कार्यात असणारा मनुष्य वस्तुतः कोणाचीच मदत करू शकतो. म्हणजे जो मानव सेवा करतो, माधव सेवा कळत नाही, त्याला माधव कोण तेही माहित नाही, तो माणूस जरी राष्ट्रसेवा, जात सेवा, देश सेवा हे करत असेल तरी तो कोणाचीही मदत करत नाही, कोणाचंही हित करू शकत नाही. का? कारण तो देहात्म बुद्धीवरती स्थित आहे.
स्थूल शरीर आणि मन याचा तात्पुरता दुःख परिहार हा संतोषजनक नसतो. तसं प्रभुपाद सांगतात ना की एखाद्या बुडणाऱ्या माणसाचा शर्ट वाचवणं ही दया नाही, फॉल्स कम्पॅशन. बुडणाऱ्या माणसाला वाचवलं पाहिजे ना, त्याचा फक्त शर्ट वाचवून काय उपयोग आहे? म्हणजे काय, फक्त देहाला मदत करून काय उपयोग आहे? असं सर्व भूत हिते रतः. पुढच्या श्लोकात कसं असे जे लोक असतात त्यांना परमात्मा नेहमी त्यांच्या संपर्कात असतात आणि त्यांना पोषण देतात परमात्मा. असे जे योगी असतात, भक्ती योग्यांना तर देतात, जे अष्टांग योगी किंवा ज्ञान योगी असतात त्यांनाही देतात. कर्मयोगी काम क्रोध विमुक्तानां यतीनां यतचेतसां अभीतो ब्रह्म निर्वाणं वर्तते विदितात्मनां. हरे कृष्णा. जे क्रोध आणि सर्व भौतिक इच्छांपासून मुक्त आहेत, आत्मसाक्षात्कारी आत्मसंयमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकरिता प्रयत्न करीत आहेत, त्यांना निकट भविष्य काळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्चिती असते. हरे कृष्णा. जे अशा साक्षात्कार प्राप्त करण्याच्या रस्त्यावर आहेत त्यांना भगवंत मदत करतो, असा याचा अर्थ आहे. तात्पर्यात स्पष्ट होईल. तर यतताम यतीनाम यतचेतसा काम क्रोध विमुक्तानां, म्हणजे जे काम क्रोध हे यती आहेत. पण हे यतींमध्ये पण दोन प्रकार, तर प्रभुपाद भक्तिमय सांगतायत. तर दोन प्रकार असतात. एक असतात निर्विशेषवादी किंवा मायावादी, ते सुद्धा आपल्या काम क्रोधावर जय मिळवण्यासाठी खूप यतन करतात, पण ते यतन एवढं सफल होत नाही. पण जे लोक, जे भक्त भगवंताच्या चरणकमलावर ध्यान करून त्यांचं इंद्रिय संयमन करतात, ते काम क्रोध पासून मुक्त होते. त्याच्यासाठी एक सुंदर श्लोक प्रभुपाद सांगतात. पादपंकज पलास विलास भक्त्या कर्माशयम ग्रथितमुद्ग्रथयन्ति संतः यतीनाम संतः. तर कर्माशय जो आहे त्याची गाठ जी आहे ती खूप घट्ट आहे, पण जो माणूस भगवंताच्या चरणकमलावर चिंतन करून ती गाठ पूर्णपणे तोडली जाते. पण तद्वन न रिक्त मतयो यतयो विरुद्ध. यतयो म्हणजे खूप उत्कट प्रयत्न करतात इंद्रिय संयमन करण्यासाठी, काम क्रोध, पण काय स्वतःच्या शक्तीने, भक्तीने नाही, स्वतःच्या शक्तीने. ते कसं आहे की नदीमधल्या लहरी ज्या असतात त्याला काय म्हणतात, लाटांना थांबवण्यासारखे. नदीतल्या लाटा थांबू शकतो का आपण? नाही थांबवू शकत. पण ही नदी जेव्हा सागराला मिळते तेव्हा मोठ्या लाटांमध्ये छोट्या लाटा काहीच राहत, तर ती आहे भक्ती. तेच प्रभुपाद इथे सांगतो. पहिला श्लोक उद्धृत करतो. बद्ध जीवामध्ये कर्मफळाचा उपभोग घेण्याची इच्छा इतक्या खोलवर मूळ धरून असते की मोठमोठ्या ऋषींना महत् प्रयास करू नये अशा इच्छा नियंत्रित करणे कठीण आहे. विचार करा, आपलं काय कौतुक आहे मोठमोठ्या ऋषींना, कारण फळ भोगण्याची इच्छा खूप खोलवर असते. पण त्यांना जेव्हा भक्ती करतात तेव्हा त्यांना सिद्धी प्राप्त होऊ शकते, तेव्हा काम क्रोध विमुक्त होऊ शकतात. नाही तर काय होणार, परत काम क्रोध प्रकट होणार भक्ती नाही केली. का? कारण जेव्हा तो भक्ती करतो तेव्हा भगवंत त्यांना मदत केली. त्याच्यासाठी पुढचा श्लोक दिलाय. दर्शन ध्यान संस्पर्शैः मत्स्यकूर्म विहंगमाः स्वानपत्यानि पुष्णन्ति तथाम अहमपि पद्मजा. भगवंत लक्ष्मीला सांगतायत की मी कसं माझ्या भक्तांचं, योग्यांचं पोषण करतो. जसं दर्शनाद्वारे जो मासा असतो ते आपल्या अपत्यांचं, जसं कूर्म किंवा कासव हे ध्यानाद्वारे आणि पक्षी हे स्पर्शाद्वारे आपल्या पिल्लांचा पोषण करतात, त्याप्रमाणे मीही करतो सगळ्या रीती. ते माझी चिंतन करतात, मी त्यांचं चिंतन. असा सतत केवळ त्यांचे स्मरण करून भगवत धामात, म्हणजे त्यांचं ते भगवंत त्यांचं स्मरण करतात, ते भगवंताचं सेवन, असं ते सिद्धी प्राप्त होत. आता तर हे झालं त्यांचे परमात्मा आत्म्याचा साक्षात्कार.
14-15 श्लोकाचा स्पष्ट झाल्यानंतर परमात्म्याचा साक्षात्कार असं त्यांची सिद्धी प्राप्त होतं. आता पुढच्या 2 श्लोकामध्ये ह्या ज्ञान योग कसा अष्टांग योग करतो त्याचं वर्णन आहे. आता बघा काय सांगितलं. आता 3 श्लोकामध्ये 27, 28 आणि 29 भगवान थोडक्यात या गोष्टीचं वर्णन करत आहेत. जसे सविस्तरपणे स्पष्टीकरण ते 6व्या अध्यायात देणार. म्हणजे काय अष्टांग योग. तो का करणार? कारण निष्काम कर्म योगाद्वारे अंतःकरण शुद्ध केल्यानंतर आचरणात आणली जाणारी अष्टांग योगाची प्रक्रिया ही ब्रह्म साक्षात्कारासाठी ज्ञान योगाच्या प्रक्रियेपेक्षा श्रेष्ठ असेल. तर बघा एक निष्काम कर्मयोगी तो पुढे ज्ञान योगी होतो आणि तो ज्ञान योग करून तो सिद्धी प्राप्त करू शकतो किंवा अष्टांग योग करूनही सिद्धी प्राप्त करू शकतो. तर अष्टांग योग हे जास्त श्रेष्ठ आहे. त्याच्यासाठी अष्टांग योगाचं फक्त 3 श्लोकात वर्णन आहे, ज्याचं थोडस विस्तारपूर्वक पुढच्या अध्यायात वर्णन आहे. त्याच्यामुळे याची जास्त आत्ता चर्चा करणार नाही. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यं चक्षुर्शैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनो बुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेर्च्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. वाचा बरं भाषण. हरे कृष्ण प्रभुजी. वाचा. वाचताय का कोणी? सर्व बाह्य इंद्रियविषयी रोखून 2 भोवयामध्ये दृष्टी एकाग्र करून नाकपुड्यांमध्ये प्राण आणि अपान वायूंना रोखून आणि याप्रमाणे मन इंद्रिय आणि बुद्धी संयमित करून मोक्ष प्राप्तीचे ध्येय असणारा मुनी इच्छा भय आणि क्रोधापासून मुक्त होतो. जो मनुष्य नित्य या अवस्थेत असतो तो निश्चितच मुक्त असतो. तर हे अष्टांग योगाचं अत्यंत छोटं यम नियम आसन सगळं हे सांगतात. त्याचं पुढे पूर्ण वर्णन आहे. प्रभुपादही सांगतात तात्पर्याने. ब्रह्मनिर्वाण गच्छती असं आहे ना मागच्या श्लोकामध्ये. अभितो ब्रह्मनिर्वाणम. कसा उपरोक्त तत्वाचे विवेचन करून झाल्यावर भगवंत अर्जुनाला अष्टांग या योग पद्धतीच्या आचरणाद्वारे मनुष्य या अवस्थेत कसा येऊ शकतो याचा उद्देश. अष्टांग योग म्हणजे 8 अंग ज्याची आहे. म्हणजे काय? यम म्हणजे जे काय करायचं नाही, अहिंसा सत्य अस्तेय. नियम म्हणजे जे करायचं, आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे 8 आहे. 6व्या अध्यायात त्याचं विस्तृत स्पष्टीकरण केलं. ठीक आहे. ही योग पद्धती मनुष्याला सर्व प्रकारच्या क्रोध आणि भयापासून मुक्त होण्यास व त्या योग्य दिव्य स्थितीत परमात्म्याच्या उपस्थितीचा अनुभव घेण्यास सहाय्यक आहे. का? कारण ते ध्यान धारणा समाधी कशावर असते? परमात्म्यावर असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर कृष्ण भावनामृत ही योग पद्धतीच्या आचरणाची सुलभ पद्धत आहे. म्हणजे आपण जे श्रवण कीर्तन करतो ते सुलभ आहे या यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहारपेक्षा. याचे पुढील अध्यायामध्ये विस्तृत वर्णन करण्यात येईल. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा नित्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त असल्याने त्याची इंद्रिय इतर गोष्टीमध्ये रत होण्याचा धोका नसतो. इंद्रिय संयमित करण्याचा हा मार्ग अष्टांग योगपेक्षा अधिक उत्तम आहे. तर बघा इंद्रिय संयम माणूस वेगळ्या प्रकारे करू शकतो, पण भक्तीद्वारे इंद्रिय संयम करणे हे सर्वात उत्तम आहे. तेच प्रभुपाद सांगतो. नाहीतर आपण अष्टांग योगी बघतो, विश्वामित्र मुनी शौबरी मुनी इत्यादी एवढं 60-60 हजार वर्ष इंद्रिय संयमन करून नंतर ते तुटून जातात. पण हरिदास ठाकूर त्यांचं नाही तुटत. तर असा जो योगी आहे अष्टांग योगी त्याचा काय साक्षात्कार होऊन तो सिद्धी प्राप्त करतो ते पुढचा श्लोक आहे. शांती सूत्र आपण ज्याला म्हणतो. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम सुरदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिं पृच्छति. हरे कृष्ण. मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर
आणि मी सर्व जीवांचा हितकर्ता व सर्व जीवांचा कल्याणाची इच्छा करणारा आहे हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. हरे कृष्ण. तर त्याला जो हे जाणतो तो शांती, जो योगी काय जाणतो, 3 गोष्टी जाणतो. पण ठीक आहे, जाणून ज्ञात्वा माम काय मिळतं त्याला, शांतीम पृच्छते. म्हणजे काय, सांसारिक काय, पहिली गोष्ट आहे की भगवंत सगळ्याचे भोगते आहे. म्हणजे कर्मयोग्यांचे जे उपास्य आहेत ते भगवंत आहे. सर्व लोक महेश्वरम हे अष्टांग योग्यांचे आणि सुहृदम सर्व भूताना म्हणजे भक्तांचे उपास्य, हे सगळे भगवंतच आहे, सगळ्यांचे मित्र सुहृद. तर सुहृद म्हणजे काय, मित्र म्हणजे काय, मित्र बंधू सखा सुहृद याच्यामध्ये अंतर आहे. ते अंतर आपले हे सांगतात, बलदेव विद्याभूषण सांगतात की सुहृद म्हणजे काय, की जो माणूस तुमचं हित करूनच राहतो न सांगतो, तो आहे सुहृद, ते आहेत भगवंत. औपचारिकतेने नाही पण स्वेच्छेने, तो आहे सुहृद. असे जो जाणतो या 3 गोष्टी, यज्ञ तपस्या या सगळ्यांचा भोगता भगवंत कृष्ण, सर्व लोकांचा जो नियंत्रक आहे महेश्वर, ते भगवंत आहेत आणि सर्वांचे मित्र, त्याला शांती प्राप्त होते. म्हणजे हे परमात्म्याचं अजून पुढचं थोडं ज्ञान. तर मायाशक्तीच्या कचाट्यात सापडलेले सर्व बद्धजीव या भौतिक जगतात शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. सगळ्यांना शांती पाहिजे ना, ओम शांती शांती शांती. परंतु भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये वर्णिलेले शांती सूत्र त्यांना माहित नाही, की ह्या 3 गोष्टी जाणणे हे शांती सूत्र आहे. तर हे स्पष्टपणे आपल्याला समजलं पाहिजे. पण बद्ध जीव काय करतो, प्रत्येक गोष्टीचा भोक्ता बनण्याचा प्रयत्न करीत, म्हणून तो भगवंताच्या भौतिक शक्ती मायेच्या द्वारे प्रभावित आहे, की अरे भगवंत भोगता, ते स्वामी आहे. जोपर्यंत मनुष्य उघड सत्य जाणू शकत नाही तोपर्यंत त्याला जगात व्यक्तिशः अथवा सामूहिकरित्या शांती त्याला मिळू शकत. विचार करा, म्हणजे ही जी विचारधारा जर का चुकीची असेल तर सामूहिकरित्या सुद्धा शांती मिळणार नाही, कितीही काही करा. कृष्ण भावनेचा हाच अर्थ आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ अधिपती आहेत, मोठमोठ्या त्या देवतांचे सर्व जीव हे त्यांचे अंकित आहे. म्हणून मनुष्य परिपूर्ण कृष्ण भावनेमध्येच परमशांती प्राप्त करू शकतो. तर असं हे हा अध्याय इथे आहे. तर पुढे प्रभुपाद आता आपल्याला एक काय म्हणतात समरी देतात 5 पहिल्या अध्यायांची. हा 5वा अध्याय म्हणजे कृष्ण भावनेचे व्यावहारिक विश्लेषण आहे. त्याला सामान्यतः कर्मयोग म्हणून आणले जाते असं काय तुमच्या पुस्तकात असंच लिहिलंय का, आणले जाते असं म्हणले जाते का काय तुमच्या पुस्तकात, कर्मयोग म्हणून काय आणले जाते काय, आणले जातेची. आणले जातेच आहे का, हा. हे काहीतरी चुकीचं वाटतं इथे, पण ठीक आहे, आपल्याला काय त्याचं हे नाही, त्याला म्हटले जाते ऍक्च्युली. कर्मयोग कसा मुक्तिदायक होऊ शकतो या मानसिक तर्कवादाच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी दिलेले आहे. या ठिकाणी म्हणजे या पूर्ण अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये. तर आता बघा, कर्मयोग आणि भक्तियोग याच्यामधला फरक प्रभुपाद सांगतो, की जेव्हा माणूस कर्म करून फळ अर्पण करतो त्याला म्हणतात कर्मयोग, ज्ञानाने, 4थ्या अध्यायाच्या ज्ञानाने. पण प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे भक्तियोग. प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे काय, तो श्रवण कीर्तन स्मरणामध्येच लागलेला. तर प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे भक्तियोग आणि ज्ञानयोग हा भक्तियोगाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. आता हे सुद्धा भाषांतर चुकीचं केलेलं आहे. मी तुम्हाला इंग्रजी दाखवतो, इंग्रजीमध्ये
हे माझे कर्मयोगी जो यज्ञ करतात ना, त्याचे जे भोक्ता आहेत ते पण भगवान म्हणजे भगवंतच आहेत. अष्टांग योगी जे नियंत्रण मिळवण्याच्या सिद्धी बनवण्याचं हे करतात त्याचे पण उपास्य भगवंतच आहेत, सर्व लोक महेश. यज्ञ तपासाम भोक्ता आहे. कर्मयोग्यांचे उपास्य, ज्ञानांचे पण, अष्टांग योग्यांचे पण सर्व लोक महेश, आणि भक्तांचे हे सगळ्यांचे उपास्य ते आहे. पण इथे काय सांगतात बघा प्रभुपाद, तर हे भक्ती, तेच तुम्हाला सांगतो की हे प्रत्यक्ष भक्ती योगाकडे यायचं आहे. पण कितीही काही दुसरं केलं तेच इथे सांगितलेलं आहे. अष्टांग योगाचे कृष्ण भावनेमध्ये आपोआपच आचरण होते. अष्टांग योगाचं वर्णन आहे आता पुढच्या अध्यायात. तर प्रत्येक माणसाला या जगामध्ये, जसं आपण आता कसं हे आढावा देत आहेत ना, आपण दुसऱ्या तिसऱ्या अध्यायापासून सुरुवात केली की प्रत्येक माणसाला कर्म करणं अनिवार्य आहे. नाही कश्चित क्षणमपि जातो शिष्टती अकर्म. पण तो कर्म जर का चुकीच्या चित्तने केले तर काय होतं, तो दुःखाला आणि बंधनाला कारणीभूत असतो. जोपर्यंत भौतिक प्रकृतीशी संबंधित आहे तोपर्यंत त्याला भौतिक गरजा भागवण्यासाठी कर्म करावेच लागतात. तथापि भौतिक प्रकृतीच्या आधिपत्याखाली असतानाही कृष्ण भावना त्याला आध्यात्मिक जीवनात उन्नत करतो. म्हणजे तेच म्हणून भक्तिमय कर्म करणे हे गरजेचं. अष्टांग योगाचे कृष्ण भावनामध्ये आपोआपच आचरण होते, कारण यामध्ये अंतिम हेतू साध्य होतो. अंतिम हेतू काय आहे? ध्यान, धारणा, समाधी, म्हणजे भगवंताचं चिंतन करणे. ते भक्तीमध्ये सुरुवातीपासूनच चालू होतं. या श्रवण कीर्तन स्मरणामध्येच ते होतं ना. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांच्या आचरणाने यथावकाश उन्नतावस्था प्राप्त होते. परंतु यथावकाश म्हणजे एक 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 स्टेप वाईज. परंतु भक्तियोगातील पूर्णती केवळ पूर्व तयारी आहे, आणि भक्तिपूर्ण सेवा ही मानव जातीला शांती प्रदान करू शकते. ही जीवनाची परमोच्च सिद्धी आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या कर्मसन्यास योग या 5व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. तर असा हा 5वा अध्याय आपला संपला. तर आता आपण काय बघितलं, तर आपण पहिले बघितलं की परमात्म्याचा जो त्याला समज येतो तो माणूस कसा समदृष्टीने बघतो, हे 17-18 मध्ये. आणि 19 ते 23 काय बघितलं आपण, तो आध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेत असताना हे सगळं सोडून देतो क्षणभंगूर असल्यामुळे, त्याच्यापासून अलिप्त राहतो. आणि अशी स्थिरता ज्याला प्राप्त करायची त्यांनी काम, क्रोध, वेगांना मृत्यूपर्यंत त्याचं सहन केलं पाहिजे. आणि जो असं सहन करत करत आतला आनंद घेतो तो त्याच्यापासून मुक्त होऊन जातो, आणि तोच मुक्ती प्राप्त करू शकतो. असं सांगून ते कर्मयोगाचं संपवतात, आणि मग अष्टांग योगाची थोडीशी संक्षेपात सांगतात, ज्याचं वर्णन पुढच्या अध्यायात आहे, 6व्या अध्यायात. तर आता 6व्या अध्यायाला आपण सुरुवात करू. त्याच्या आधी कोणाला आपण जी चर्चा केली त्याच्याबद्दल कोणाला काही टीका, टिप्पणी, विचार, संशय काय असेल तर व्यक्त करू शकतो. कोणाला काय आहे का? आपण जी चर्चा केली त्याच्याबद्दल. शेवटचा अध्याय आहे या प्रकरणामधला. ठीक. तर आता 6वा अध्याय काय आहे? ध्यान योग किंवा अष्टांग योगही म्हणता येईल तुम्हाला. तर या अध्यायामध्ये काय आहे, तर हे कोणी वाचेल? समोर जे दिसतंय ते या अध्यायाचा संक्षेप दिलेला आहे, ते वाचू शकतं कोण? हरे कृष्ण. हा, वाचा. भगवान अष्टांग योगाचे शिक्षण देतील. हा योग म्हणजे कर्मयोगाचीच परिसीमा आहे, आणि कर्मयोग हा त्यांनी यापूर्वीच शिकवलेला मार्ग आहे. पहिल्या 2 श्लोकांमध्ये भगवान कर्मयोगाच्या व्यावहारिक उपयुक्ततेची प्रशंसा करतात. येथे असे सुचवले आहे की ज्यांना अष्टांग योगाचा सराव करायचा आहे त्यांनी आपली विहित कर्तव्ये अचानक सोडून देऊ नयेत. हा,
तर बघा, हे अष्टांग योग ही कर्मयोगाची सर्वोच्च असतं. म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग असं म्हणतात. आणि कर्मयोगानंतर डायरेक्ट अष्टांग योगातही जाऊ शकतो माणूस. तर सर्वोच्च अवस्था आहे. म्हणून पहिल्या 5 अध्यायामध्ये त्यांनी काय शिकवलं? कर्मयोग. त्याची परिणिती कशामध्ये होते? शेवटी समाधीमध्ये अष्टांग योगाद्वारे. तर पहिल्या 2 श्लोकामध्ये काय सांगतायत की कर्मयोग किती व्यावहारिक आहे आणि त्याची उपयुक्तता आहे, आणि त्याच्यामध्ये शुद्धता प्राप्त झाल्यावरच तुम्ही अष्टांग योगामध्ये जाऊ शकता. तर हे सांगितलेलं आहे. तर पहिल्या 2 श्लोकामध्ये ज्यांची इच्छा आहे आपला अष्टांग योग करायचा, त्यांनी पहिले विहित कर्तव्य अचानक सोडून देऊ नका. कारण काय की तेवढी शुद्धता प्राप्त झाल्यावरच सोडायची, ह्याचं ते वर्णन करतात आणि कर्मयोगाचं गुणगान करतात. एक श्री भगवान वाच अनाश्रितः कर्म फलम कार्यम कर्म करोति यः सच संन्यासी च योगी च न निरग्निर न चाक्रियः. मतलब भाषांतर. भगवान कर्म फलावर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी, वास्तविक योगी होय. पण जो अग्निहोत्राधिक कर्म करीत नाही, तसेच आपले कर्तव्य करीत नाही, तो संन्यासीही नाही किंवा योगी सुद्धा नाही. हा, तर बघा इथे काय सांगितलं आहे? अनाश्रित कर्म फलम कार्यम कर्म करोति. जो माणूस फळांवर आश्रित न होता कार्य करतो तोच खरा संन्यासी आहे, तोच खरा योगी आहे. ना की सगळं कर्म सोडून तो काय आहे, इवन त्याचा यज्ञ पण करत नाही आणि क्रियाशील नाही, असं नाही. तर हेच प्रभुपाद पण तेच सांगतात बघा सुरुवातीला, की संक्षेपात सांगतात की या अध्यायात भगवंतानी मन आणि इंद्रिय संयमित करण्याचे माध्यम म्हणून अष्टांग योग पद्धतीचं वर्णन आहे. तरीही सामान्य लोकांना, विशेषतः वर्तमान कलियुगामध्ये या पद्धतीचे आचरण करणे अत्यंत कठीण आहे. तर आधीच प्रभुपाद सांगून देतात की हे प्रॅक्टिकल नाही आहे आता, पण ते सांगितलं गेलं आहे, काही लोकांना शक्य आहे. जरी या अध्यायात अष्टांग योग पद्धतीची शिफारस करण्यात आली असली तरी भगवंत विशेष दिवस देऊन सांगतात की कर्मयोग अथवा कृष्ण भावनाभावित कर्म करणे अधिक श्रेष्ठ आहे. तेच पहिल्या 2 श्लोकामध्ये सांगतात. कर्मयोग जास्त श्रेष्ठ आहे. जो कर्म फळावर अनासक्त होऊन कार्य करतो तो खरा संन्यासी आहे, तो खरा योगी आहे. ना की सगळं कर्म सोडून तो काहीच करत नाही. नच निराग्नी नच क्रिया नाही, ते चुकीचं आहे. तर त्याच वर्णन प्रभुपाद करतात की कर्मयोगी की काय, अनाश्रित कर्मफल जो करतो तो खरा कर्मयोग. बाकी प्रत्येक माणसाला कर्म करावं लागतं, पण तो काय करतो, कर्मफळाचा उपयोग घेण्यासाठी करतो. पण जो खरा कर्मयोगी आहे तो नाही, त्याचं हायलाइट केलेलं आहे. परिपूर्णतेची कसोटी काय आहे? कर्मफळाचा उपयोग घेण्याच्या दृष्टीने कर्म न करता कृष्ण भावना भावित करतो. ज्याप्रमाणे जो जीव वैयक्तिक संतोषार्थ काम न करता परम सत्याच्या संतोषार्थ काम करतो तो परिपूर्ण संन्यासी योगी आहे. असा नाही ज्ञान योगी जो संन्यासी आहे त्याला वाटतं की अरे भौतिक कर्तव्यापासून मुक्त झाले आहेत म्हणून तो अग्निहोत्र यज्ञ पण थांबवला, नचर अग्नी नचक क्रिया, ते स्वार्थी आहे असं ते सांगतात. किंवा अष्टांग योगी आहे तो भौतिक क्रियांना विराम देतो आणि अर्धोन्नत नेत्याने योग पद्धतीचे आचरण करणाऱ्या योगाला स्वतःचीच इच्छा असते ना. हे सगळं काय आहे त्याच्यामध्ये स्वेच्छा आहे. भुक्ती मुक्ती सिद्धिकामी सकल आशान. पण कृष्ण भावनाभावित कर्म करणारा मनुष्य स्वार्थाशिवाय परम सत्याच्या संतोषाचं काम, हे शुद्ध भक्तीचं प्रभुपाद इंडिकेट करतात. कृष्ण भावनाभावित मनुष्याला वैयक्तिक संतुष्टीची मुळीच इच्छा नसते. श्रीकृष्णांना संतुष्ट करणे ही त्यांची यशाची व्याख्या असते. म्हणून तो परिपूर्ण संन्यासी किंवा परिपूर्ण योगी असतो. आणि महाप्रभूंचं काय अर्थ, न धनम न जनम असं. यम संन्यासमिति प्राहुर्योगम तम विद्धि पांडव न सही संन्यास सत्संकल्पो योगी भवति कश्चन. हरे कृष्ण.
पांडुपुत्रा, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय. कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो योगी होऊ शकत नाही. बघा, म्हणजे योगी म्हणजे काय? जो माणूस स्वार्थाला सोडतो, मग तो कुठलाही असो. न नाही संन्यस्य संकल्पो. संकल्प संन्यस्य म्हणजे काय? की आपल्या स्वार्थाला जो सोडतो. संकल्प म्हणजे स्वार्थ. त्यालाच योगी, त्यालाच संन्यासी खरा आहे. ज्याला संन्यास म्हणतात तोच योग आहे, तेच ब्रह्माशी युक्त आहे. का? कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रिय तृप्तीचा इच्छे तोपर्यंत योगी होऊच शकत. तो कोणीही असो, त्यांनी वैरागी वस्त्र धारण केलेला असो किंवा कर्म करणारा असो, त्यांना संन्यस्त संकल्प फार गरजेचा. तर तेच प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात. वास्तविक संन्यास, योग किंवा भक्ती म्हणजे मनुष्याने जीवात्मा म्हणून आपली स्वरूप स्थिती जाणून त्याप्रमाणे कार्य करणे. जीवेर स्वरूप होत कृष्ण नित्यता. ते आपण तटस्थ शक्ती आहे तर भगवंताची सेवा करेल. मनुष्य जेव्हा परिपूर्ण ज्ञानाने युक्त होतो तेव्हाच तो ही सर्व त्याग करू शकतो. त्या कर्मांना थांबवतो. याचा अभ्यास भौतिक आसक्ती रोखणारे योगीजन करतात. परंतु कृष्ण भावनाभावित व्यक्तीसाठी हे सोपं आहे. सोपं म्हणजे काय? कारण तो भगवंताच्या सेवेसाठी करू शकतो. म्हणून तो एक वेळी संन्यासी आणि योगी असतो. जीवाचे वास्तविक ध्येय म्हणजे सर्व स्वार्थ तृप्त्यर्थ कर्माचा त्याग करणे आणि भगवत संतुष्टी प्रित्यर्थ कर्म करण्यास तयार होणे, हे सर्वात महत्वाचं आहे. तर हे शुद्ध भक्तीचं प्रभुपाद सांगितलं. भक्ती मुक्ती सिद्धी कामी सकल अशामित कृष्ण भक्त निष्काम तैव श्याम. तर कृष्ण भावनाभावित मनुष्याला स्वतः आनंदाचा उपभोग घेण्याची मुळीच इच्छा नसते. तो सतत भगवंताच्या आनंदाप्रित्यर्थ कर्म करण्यास संलग्न असतो. म्हणून ज्या मनुष्याला भगवंताचे मुळीच ज्ञान नसते तो निश्चितः स्वार्थरत असतो. कारण कोणीही निष्क्रिय राहू शकत. कृष्ण भावनेच्या आचरणाद्वारे सर्व हेतू पूर्णपणे साध्य होते. तर बघा, म्हणूनच भगवंताबद्दलचं ज्ञान हे भगवद्गीतेचं किती महत्वाचं आहे. कारण जो माणूस म्हणतो मी निस्वार्थ आहे पण भगवंताचं त्याला ज्ञान नाही, तो स्वार्थरतच आहे, त्याला कळत नाही. न ते विदू स्वार्थ गती हेच बरोबर. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः. बरोबर. त्यक्त्वा देह पुनर्जन्म नाहीती मानती स्वच्छ. तर भगवंताचं ज्ञान हे महत्वाचं आहे. आता हे सांगितल्यानंतर श्लोक संख्या 3 ते 8 म्हणा, 3 ते 9 पर्यंत काय सांगितलंय? की कसं हे जे अष्टांग योग आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रारंभिक स्थिती असते आणि एक उच्च स्थिती असते. तर कुठपर्यंत त्यांनी कर्म करावं आणि कधी कर्म सोडून अष्टांग योगाच्या मार्गाचे पूर्णपणे अनुसरण करावं. बघा, यम नियम हे आपण घरी बसून करू शकतो. आसन प्राणायाम ही करू शकतो थोड्या रीती. पण प्रत्याहार करण्यासाठी तुम्ही घरी राहू शकत नाही, तुम्हाला जंगलात जावं लागेल. तर ती जी उच्च स्थिती आहे अष्टांग योगातली, ती म्हणजे 2 स्थिती सांगितल्या आहेत पुढच्या श्लोकामध्ये. एक आहे म्हणजे बघा, तेच 2 जे काय म्हणतात, एक सोपान म्हणता येईल त्याला, की अष्टांग योगामधले जे 2 काय म्हणतात पायऱ्या आहेत ते सांगितले. पहिले आरुरुक्षु आणि आरूढ असं 2 आहेत. तर प्रत्येक योगामध्ये या 2 पायऱ्या असतात. तर त्याच इथे सांगितलेल्या आहेत. आरुरुक्षुर्मुनेर्योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य सस्यैव शमः कारणमुच्यते. जो अष्टांग योगा साधक आहे त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केला आहे त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. आता मागच्या 2 श्लोकामध्ये
कर्मफलात आसक्ती न होतून कर्म करायला महत्व दिलेलं आहे संन्यासापेक्षा, बरोबर की नाही? मग अर्जुन प्रश्न करेल की बा अष्टांग योगाने कर्म करतच राहायची का आयुष्यभर? तर भगवंत म्हणतात नाही नाही नाही, तो नवसाधक असताना त्याच्यासाठी कर्म हे साधन आहे. कारण ते कर्म तो सोडू शकत नाही, रजोगुण तमोगुण आहे. तर त्याच्यासाठी कर्म साधन आहे. पण जो योग आरुरुक्षु मुनेर योगम, म्हणजे आरुरुक्षु म्हणजे योगाचा नुकताच प्रारंभ केलाय, म्हणजे मनाच्या घोड्यावर जो चढायचा प्रयत्न करतोय ना, तो तो चढू शकत नाही अजून, पण चढायचा प्रयत्न करतो, आरुरुक्ष. त्याच्यासाठी कर्म हे साधन आहे. अनाश्रित कर्म, अनाश्रित कर्म फलम. पण जो थोडासा पुढे गेलेला आहे, मनाच्या घोड्यावर बसू शकतो, अजून नियंत्रण नाही करू शकत घोड्याला, पण तो घोड्यावर बसू तर शकतो. योगारूढ, आरूढ म्हणजे काय? ज्याने साध्य केलेलं आहे, मनाच्या घोड्यावर बसला येतो. आता बसला म्हणजे काय? आता तो हळूहळू नियंत्रण करायला शिकणार. त्याच्यासाठी शम, शम म्हणजे काय? की सर्व कर्माचा त्याग. म्हणजे त्यांनी प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी इत्यादी करण्यासाठी तो योग्य आहे. तर हे इथे सांगितलेलं आहे. तर हे अष्टांग योगामधलं आहे. तर प्रभुपाद इथे सांगतात, भगवंताशी युक्त होणाऱ्या पद्धतीला योग म्हटले जाते. या योगाची तुलना एखाद्या शिडीशी करता येईल. शिडी, त्याद्वारे सर्वोच्च आध्यात्मिक साक्षात्कार होतो. तर या शिडीचा प्रारंभ जीवनाच्या अत्यंत कनिष्ठ भौतिक अवस्थेपासून होतो आणि विशुद्ध आध्यात्मिक जीवनाच्या परिपूर्ण आत्मसाक्षात्प्रत त्या उन्नत अवस्थेची उन्नती. विविध उन्नत अवस्थानुसार शिडीच्या विविध भागांना विविध नावाद्वारे जाणले जातात. जसं तुम्ही भक्तीमध्ये ऐकता ना, आदव श्रद्धा, साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, प्रेम, हे काय शिडी आहे भक्तीची, शुद्ध भक्ती. तसंच इकडे वृक्ष योगारूढ. परंतु एकंदरीत संपूर्ण शिडी जी आहे योगाची, तिला एकंदरीत संपूर्ण शिडीला योग म्हटले जाते आणि याचे ध्यान योग, ज्ञान योग, ध्यान योग आणि भक्ती योग असे 3 भाग आहेत. शिडीच्या प्रारंभिक भागाला योगाला वृक्ष म्हणतात आणि सर्वोच्च भागाला योगारूढ म्हणतात. तर हे स्पष्टतेने कळलं पाहिजे. तर प्रारंभिक प्रयत्नांना भौतिक सकाम क्रिया असे म्हणतात. तर पण जो उच्च जातो स्थितीवर, योगारूढ होतो, त्याला कर्म करायची गरज नसते. पण कृष्ण भावना भावित मस्तू म्हणजे शुद्ध भक्ती करणार, तेही प्रभुपाद सांगतात शेवटी. आता पुढचा श्लोक जो सांगतोय तो काय सांगतोय का? कुठपर्यंत त्यांनी कर्म करावं? तर योगारूढ हे मी पोचलो, या स्थितीचं लक्षण काय ते पुढच्या श्लोकात सांगितलं आहे. कारण योगारूढ ही स्थिती काय आहे की त्याच्या आधी कर्म करावं लागतं. योगारूढ स्थिती प्राप्त झाली तर कर्म सोडून शम करायचं, बरोबर की? पण मग कधी हे येणार, त्याचं लक्षण काय हे पुढे सांगितलं. यदा हीनेंद्रिय अर्थेषु न कर्म स्वनुषज्यते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. वाचावं. श्री कृष्ण, जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो, तसेच इंद्रिय तृप्त्यर्थ कर्मामध्ये आणि सकाम कर्मामध्येही प्रवृत्त होत नाही, तेव्हा तो योगारूढ झाल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. हा, तर तो हा थोडा उच्च स्थितीमधला योगी आहे. त्यांनी मनाच्या घोड्यावर तो बसलाय. आता आपल्यापैकी किती लोकांनी घोड्यावर बसायचा प्रयत्न केला, तर घोड्यावर बसायलाच बराच वेळ लागतो. तर ती आरुरुक्ष स्टेज म्हणजे ती आहे. घोड्यावर बसून सुद्धा घोड्यावर नियंत्रण करता येईल असं जरुरी नाही. आरूढ म्हणजे तो मनावर नियंत्रण करू शकतो. तेव्हा जेव्हा हे स्थिर आहे, इंद्रिय अर्षेषु न कर्मशु अनुसज्जते, तो आसक्त नाही, तो भौतिक इच्छांचा त्याग करतो, तो योगारूढ आहे. तर प्रभुपाद भक्तिमय सांगतात की जेव्हा मनुष्य भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये पूर्णपणे युक्त होतो, तो स्वतःही तृप्त होतो, म्हणजे बाकी सगळ्यामध्ये संलग्न होतो. ज्या मनुष्याला या गोष्टीचा साक्षात्कार झालेला नाही, त्याला योगरूपी सोपानाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत उन्नत होण्यापूर्वी
भौतिक इच्छातून मुक्त होण्यासाठी यंत्रवत प्रवास करावे लागतात. प्रयास कोणाला? हे अष्टांग योगाला किंवा कर्मयोगी त्याच्यासाठी. ते प्रयास कसे करायची ते पुढच्या, की कसं तो इंद्रिय विषयांपासून अनासक्त होईल ते पुढच्या 2 श्लोकात सांगितलं आहे. मनाचा निग्रह करणे. मी सांगितलं ना, मनाचं नियंत्रण. पूर्ण योग पद्धतीचं सार काय आहे? मनाला नियंत्रण करणे. मग तो कुठलाही योग असो, कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग, भक्तियोग. भक्तियोगामध्ये पण भगवंत काय मागतात? मनच तर मागतात. तर मनाचं नियंत्रण, तेच 2 श्लोक आहेत. उद्धरेत आत्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. हरे कृष्ण. मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जीवांचा मित्र तसेच शत्रूही आहे. हरे कृष्ण. तर आपला उद्धरेत आत्मान. आत्मा या शब्दाचा, आता किती आत्माच शब्द आहे त्या, पण काही आत्मा या शब्दाचे बरेच अर्थ असू शकतात. तेच प्रभुपाद सांगतात सुरुवातीला, की आत्मा या शब्दाचा अर्थ शरीर, मन आणि आत्मा असाही होतो. योग पद्धतीमध्ये विशेष करून बद्ध जीव आणि मन हे महत्वपूर्ण असतं. योगाभ्यासाचा हा मन केंद्रबिंदू असल्यामुळे या ठिकाणी आत्मा हा शब्द मनाचा निर्देश करतो. तो उद्धरेत आत्मानम. तर आपलं मनुष्याने मनाद्वारा स्वतःची अधोगती होऊ द्यायची नाही. न आत्मानम अवसादयेत. उद्धरेत न अवसादयेत. उद्धार केला पाहिजे, अधोगती नाही केली पाहिजे. का? कारण मनच जेव्हा तो उद्धार करेल तो तेव्हा त्याचा मित्र असतो, जेव्हा अधोगती करेल तेव्हा त्याचा शत्रू असतो. कारण मनच हा शत्रू किंवा मित्र असू शकतो. तर हे इथे सांगितलेलं आहे. तर म्हणून मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे की जेणेकरून ते भौतिक प्रकृतीच्या झगमगाटाने आकर्षित होणार नाही आणि या प्रकारे बद्ध जीवाचे रक्षण होऊ शकते. कारण हे भौतिक जगामध्ये झगमगाट आहे ना, त्याला बघून आकर्षित होणार नाही. तर कसं करायचं? इंद्रिय विषयाद्वारे आकर्षित होऊन मनुष्याने स्वतःची अधोगती होऊ देऊ नये. मनुष्य जितक्या प्रमाणात इंद्रिय विषयाद्वारे तो आकर्षिला जातो तितक्या प्रमाणात तो भौतिक अस्तित्वात गुंतत जातो. यातून सुटण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे मनाला सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त करणे. तो प्रभुपाद भक्तीचं सांगतात डायरेक्ट, इथे मन कृष्ण भावनेत लावायचं. की कारण काय? म्हणून हे नियंत्रण करण्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला? त्याला अज्ञान रूपी चिखलातून काढलं, दलदलीत. बघा, योग पद्धतीचा हेतू हे मन संयमित करणे आणि इंद्रिय विषयावरील आसक्तीपणून मन काढून घेणे हा. या ठिकाणी निक्षून सांगण्यात आले आहे की मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे जेणेकरून बद्ध जीवाच्या अज्ञानाच्या दलदलीतून उद्धार करेल. दलदल आहे म्हणजे काय? आतमध्ये खिस्त. तर प्रशिक्षण कसं दिलं पाहिजे? गुरु, साधू आणि शास्त्रद्वारे. तेच पुढच्या तात्पर्यांमध्ये प्रभुपाद सांगतो. तर तो या अज्ञानाच्या दलदलीत कशा ज्ञानाने जाईल ना. ज्ञान कुठून ग्रहण होईल? ते आहे गुरु, साधू आणि शास्त्र. तेच प्रभुपाद सांगतात. हे प्रशिक्षण देणं गरजेचं आहे ना. प्रशिक्षण म्हणजे खरं प्रशिक्षण म्हणजे काय? हे आहे चेतनेचं प्रशिक्षण. तर त्याच्यासारखा श्लोक अजून एक उद्धृत केलाय अमृतबिंदू उपनिषदामध्ये. बंधुर आत्मात्मनस्तस्य येनैवात्मात्मनः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तयेत आत्मैव शत्रुवत्. वाचा. भाषांतर वाचा. हरे कृष्ण. ज्याने मनाला जिंकले आहे वाचा. त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे. परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी त्याचे मन
त्याचे तेच मन हे परमशत्रू असते. हरे कृष्ण. हा, तर बघा, हेच आहे, त्याला जिंकले आहे. मी म्हणत होतो ना तुम्हाला, मनाच्या घोड्यावर बसणं म्हणजे एक लेवलचं जिंकणं आहे. आणि पण बसल्यानंतर त्या घोड्याला नियंत्रण करणं हे दुसऱ्या लेवलचं हे आहे. हं. तर तेच आपल्याला शिकलं पाहिजे. पण हे कोणाकडून शिकलं पाहिजे? ज्यांनी त्याच्या घोड्यावर बसले आहेत. म्हणजे वरिष्ठाच्या आज्ञाचे पालन करणे ही जीवाची स्वरूप स्थिती आहे. प्रभुपाद सांगतात बघा, समोर तुम्हाला दिसतात, 2-3दा सांगतील. हं. म्हणून गुरु साधू शास्त्र हेच आहे वरिष्ठ. त्याचं पालन करणे, त्या बुद्धीने मनाला नियंत्रण करतो. दुसरं कुठलंही ऑप्शन नाही. मनाला संयमित करणे हा अष्टांग योगाच्या अभ्यासाचा उद्देश असतो. ज्याप्रमाणे मानवी जीवनाची ध्येय प्राप्ती करण्यासाठी मन हे मित्र होऊ शकते. जोपर्यंत मन संयमित होत नाही तोपर्यंत योग दिखाव्याकरता म्हणजे केवळ काल अपव्यय आहे. तर तथाकथित आजकाल योग लोक करतात, काही प्राणायाम करतात, आसन करतात, आणि पण तो योग कशासाठी असतो? भोगासाठी असतो. तर तो काळाचा अपव्यय आहे. जो माणूस यम नियमाचा काहीच विचार करत नाही, डायरेक्ट आसन आणि प्राणायाम करतो आणि त्याला म्हणतो काय करतो, मी योगा करतो. मग तो कुठला योग झाला? तो योग नाहीये. तेच काळाचा अपव्यय आहे. कारण तो मन संयमित करायला पहिले यम नियम तर केलं पाहिजे ना. आणि यम नियम काय आहे? अहिंसा, सत्य, अस्तेय, म्हणजे 4 नियमांचं पालन करणं हे आहे. तर प्रभुपाद जेव्हा तिकडे गेले होते ते तेच म्हणत होते, अरे हे तथाकथित आजकालची योगी आहे, ते लोकांना काही तुम्ही जे करायचं ते करा आणि एक 15 मिनिटं योगासनं करा किंवा प्राणायाम करा. हा कसला आला योग? तो काही योग नाही. तो काही अष्टांग देखावा करताय तसं, भोगासाठी योग. तेच प्रभुपाद सांगतात. तो शत्रू बरोबर राहतोय असा माणूस. जो मनुष्य आपल्या मनाला संयमित करू शकत नाही तो नेहमी सर्वात मोठ्या शत्रू बरोबर राहत असतो. त्याचप्रमाणे त्याचे जीवन आणि त्याचा जीवनाचा उद्देश दोन्ही निष्फळ होत. तर हेच सिद्धांत कोणी कोणाला सांगितला? हिरण्यकशिपू एवढा शक्तिशाली, त्याच्या घरी देवी देवता लोक भांडे घासत होते, साफसफाई करत होते, एवढं त्याचं नियंत्रण होतं. फक्त ब्रह्मा, विष्णू, महेश आणि प्रल्हाद महाराज हे सोडून सगळे त्याच्या नियंत्रणाखाली होते. पण जेव्हा प्रल्हाद महाराज त्याचे ऐकत नव्हता तेव्हा त्याचं मन नियंत्रित झालं नाही. आणि तेव्हा प्रल्हाद महाराजांवर तो अत्याचार करत होता, पण प्रल्हाद महाराजांना काहीच होत नव्हतं. तर ते बघून तर ते अजून विचलित झाले. तेव्हा प्रल्हाद महाराजांनी शिक्षा दिली त्यांना की हे प्रिय पिता, तुम्ही या 10 दिशांना जिंकलं, त्यातल्या शत्रूंना जिंकलं, पण सर्वात मोठ्या शत्रूला तुम्ही जिंकू शकले नाही. ते काय आहे? ते तुमचं स्वतःच मन. ते तुम्ही पहिले जिंका. असं प्रल्हाद महाराज हिरण्यकशिपूला, कारण तो शत्रू बरोबर राहतो. आणि जो माणूस अशा शत्रू बरोबर, आता जे देवी देवता राहत होते ते घाबरत होते त्याला, म्हणून त्याला शरणागत गेले. पण प्रल्हाद महाराज नाही गेले का? कारण त्याचं मन नियंत्रण ते भगवंतामध्ये होतं. तर वरिष्ठाच्या आज्ञाचे पालन करणे ही जीवाची स्वरूप स्थिती आहे. तर हे फार महत्वाचं आहे. गुरु साधू शास्त्र हेच वरिष्ठ. कारण काय, वरिष्ठ कुठून सांगतात? गुरु साधू शास्त्र जे सांगतात तेच वरिष्ठ, तेच खरे वरिष्ठ. नुसते वयोवृद्ध किंवा ज्ञानवृद्ध पण ते गुरु साधू शास्त्र मधलं सांगत नाही, दुसरं काहीतरी सांगतात, ते वरिष्ठ नाही, नावाला वरिष्ठ. जोपर्यंत मनुष्याचे मन अविजित शत्रू राहते तोपर्यंत त्याला काम, क्रोध, लोभ इत्यादीच्या आदेश आहेत. कोणाचा आदेशाचे बघा, सेवक तर तो नेहमी असतो, पण तो कोणाचा सेवक असतो ते बघाल. तो कोणाचा सेवक असतो? कामादिनाम कथिना कथिता पालिता दुर्निदेश. गोदास म्हणजे काय? हेच की तो त्यांच्या आदेशाचं पालन करतो. शत्रू जेव्हा मन असतो, पण मन जेव्हा जिंकलं तेव्हा मनुष्य स्वेच्छेने परमात्मा रूपाच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवानच्या आज्ञांचे पालन करण्याचे मान्य करतो. तर हे आहे जिंकलेलं मन. वास्तविक योगाभ्यास म्हणजे हृदयस्थित परमात्म्याशी संबंध प्रस्थापित करणे. आणि
त्यानंतर त्यांच्या आज्ञाचे पालन करणे. ज्याने कृष्ण भावना भावनेचा प्रत्यक्षपणे स्वीकार केला आहे त्याच्या बाबतीत भगवंताच्या आज्ञांना शरण जाणे आपोआपच सिद्ध होते. हे अष्टांग योगाचं झालं. शेवटची लाईन आहे भक्ती योगाची. तर हे असं मनाला जिंकणं महत्वाचं आहे. आता जो माणूस मन जिंकला तो काय करतो, त्याचं काय स्थिती असते हे पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. वाचा भाषण. हरे कृष्ण. ज्याने मन जिंकले आहे त्याला परमात्मा प्राप्त झालेला असतो. त्याने शांती प्राप्त केलेली असते. अशा मनुष्यासाठी सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, मान आणि अपमान सर्व काही सारखेच असते. हरे कृष्ण. तर जित आत्मनः म्हणजे काय, ज्यांनी मनाला जिंकले. तर योगारंभ खरा कधी होतो किंवा योगारूढ कधी प्राप्त होते ते आहे जित आत्मनः. म्हणजे काय, ज्यांनी आपल्या मनाला जिंकलाय, म्हणजे तो घोड्यावर बसला, मनाची प्रशांत झालेला आहे. परमात्मा त्यांनी प्राप्त केला म्हणजे काय, परमात्म्याच्या संपर्कात तो आलेला आहे. आणि काय, तो द्वंद्वामुळे प्रभावित होत नाही. 3 प्रकारचे द्वंद्व. एक शारीरिक द्वंद्व आहेत शीत आणि उष्ण. मानसिक द्वंद्व आहे सुख आणि दुःख. आणि त्याच्याहून खोल म्हणजे कुठले, अहंकार लेवलचे द्वंद्व आहेत मान आणि अपमान. त्याच्यापासून तो पूर्णपणे अलिप्त असतो. त्याच्यामुळे तो शांत असतो. त्याला सर्व काही सारखा हे मन जिंकतो. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित असणाऱ्या पूर्ण पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञेचे पालन करणे प्रत्येक जीवाचे वास्तविक लक्ष्य आहे. मन जेव्हा बाह्य माया शक्तीद्वारे चुकीच्या मार्गाने नेले जाते तेव्हा मनुष्य भौतिक क्रियामध्ये गुंतलेला असतो. भौतिक तेव्हा मायेची सेवा करतो. म्हणून कोणत्याही एका योगाद्वारे मन संयमित केले जाते तेव्हा मनुष्याने ध्येयप्राप्ती केल्याप्रमाणेच आहे. तर बघा, कुठलाही योग, मग तो कर्मयोग असो, ज्ञान योग असो, अष्टांग योग असो किंवा भक्ती योग असो, पण त्यांनी मन संयमित केलं तर त्यांनी ध्येय प्राप्ती असं. कारण तो परमात्म्याच्या संपर्कात आला. परमात्म्याचे प्रशिक्षण त्याला प्राप्त. मनुष्याने अधिकारी व्यक्तीच्या आज्ञाचे पालन केले. तर आता बघा, ह्या स्तरावर आपल्याला पोहोचायचं असेल तर ज्या माणूस परमात्म्याला पोचलाय त्याच्या आदेशांचं पालन केलं पाहिजे. तेच प्रभुपाद सांगतात. मनुष्याने अधिकारी व्यक्तीच्या आज्ञाचे पालन केले पाहिजे. जेव्हा मनुष्याचे मन पराप्रकृतीमध्ये स्थित होते तेव्हा त्याला भगवंताच्या आज्ञाचे पालन करण्याशिवाय इतर कोणी पर्याय नसतो. का, कारण ते शुद्ध झालाय. आता डायरेक्ट भगवंत आज्ञा देताना तो पालन करतो. मनाला कोणता तरी श्रेष्ठ आदेश मानावा लागतो आणि त्याचे अनुसरण करावे लागते. तर हे फार महत्वाचं आहे. मन संयमित करण्याचा परिणाम म्हणजे मनुष्य आपोआपच परमात्म्याच्या आदेशांचे पालन करू लागतो. तर आपोआप पालन करू लागतो, ही सिद्धी अवस्था. आणि त्याच्या आधी काय करायचं, आपल्याला श्रेष्ठांचा आदेश मानावा लागतो आणि अनुसरण करावं लागतं. तर मानणं म्हणजे स्वीकार करणं आणि त्याचं आचरण करणं म्हणजे अनुसरण करणं. जेव्हा आपण पूर्णपणे ग्रहण करतो, हा हे करणं गरजेचं, फक्त माहिती आहे, हा चांगलं आहे, ते माझ्यासाठी नाही, ते मानणं नाही झालं, कारण ते अनुसरण आपण नाही करणार. तर हे दोन्ही गोष्टी गरजेच्या. गुरु आणि आदेश मानले म्हणजे ते स्वीकार करायचे आणि त्याचं अनुसरण करायचं, किंवा समजायचे, स्वीकार करायचे आणि अनुसरण करायचे. हे आणि हे एकच वेग आहे, हे मन नियंत्रित करायचे. आणि हे करून करून काय, परमात्मा समाहित, परमात्माचं आपोआपच तुम्ही पालन करा. कारण काय, गुरु काय सांगतात, जे परमात्मा सांगतो तेच गुरु सांगतात. काय, कारण परमात्मा हृदयात सांगतो पण आपल्याला ऐकू येत नाही. कारण काय, भौतिक इच्छांचा एवढा तिथे गोंधळ आहे की त्याच्यामध्ये परमात्मा काय सांगतो हे आपल्याला ऐकू येत. मग आपण कधी कधी माईक लावतो, माईक लावल्यानंतर काय होतं की स्पीकर जास्त लाऊड सांगतं ना,
तर परमात्मा जो बोलतो ना तेच गुरु मोठ्या आवाजात आपल्याला बाहेर येऊन सांगतात. तर ते आपण पहिले पालन केलं त्यांच्या प्रतिनिधीचं, मग तो द्वंद्वाच्या पलीकडे जातो. तर त्याची काय स्थिती आहे हे 3 श्लोकामध्ये आता योगारंभ योग्यम अवस्थाम त्रिभिः 7, 8 आणि 9. तर योगारंभाची स्थिती सांगितली ही एक आहे. आता काय आहे पुढचं? ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्ट्राश्म कांचनः. भाषांतर. मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञान आणि साक्षात्कार योगे पूर्णपणे तृप्त होतो तेव्हा तो योगी किंवा आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झाला असे म्हटले जाते. असा मनुष्य अध्यात्मात स्थित आणि आत्मसंयमी असतो. तो गारेचे खडे, दगड, सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतो. हा, तर इथे काय सांगितलं आहे? जितात्मनः, नाही सॉरी, ज्ञान विज्ञान वितृप्तात. तर ज्ञान म्हणजे काय? शास्त्र किंवा औपदिशम ज्ञानम, म्हणजे जे आपल्याला गुरु साधू आणि शास्त्राद्वारे जे उपदिष्ट केलेलं आहे ते ज्ञान म्हणजे काय? थोडक्यात पुस्तकी ज्ञान. विज्ञान म्हणजे परोक्ष अनुभवमयम ज्ञान, म्हणजे अनुभव झालेला आहे ते आदेश पालन करून त्याला विज्ञान. तृप्तात्मा, जो माणूस या दोन्ही द्वारे जो तृप्त असतो. म्हणजे काय? तृप्त म्हणजे काय? निराकांक्षा, म्हणजे त्याला आता काय? न शोचती न कांक्षा, म्हणजे तृप्त. कूटस्थो विजितेंद्रिय, म्हणजे काय? त्याला कुठल्याही गोष्टीचा आसक्ती नाही. भौतिक गोष्टी सर्व वस्तू अनासक्तत्वात. तर असा माणूस तो पूर्णपणे योगयुक्त आहे. मग तो या जगामधल्या सगळ्या गोष्टी सारख्याच पाहतो. समलोष्ट्र अश्म आणि कांचन, गारेचे खडे, दगड आणि सोने हे सगळं समदृष्टीने पाहतो. तर हे गोष्टीचं त्याची समबुद्धी आहे. आणि पुढचा श्लोक आहे व्यक्तींची समबुद्धी. तर असं हे समत्व तो भौतिक जगामध्ये आचरणात आणतो. तर खूप सुंदर तात्पर्य आहे की परम सत्याच्या अनुभूतीशिवाय पुस्तकी ज्ञान निरुपयोगी आहे. तर हे काय आहे? नुसतं शास्त्राचं ज्ञान, पण परम सत्याची अनुभूतीच नाही, म्हणजे ज्ञान आहे पण विज्ञान नाही, हे निरुपयोगी. आता श्रीकृष्ण नावादी नभेवेद ग्राह्यम इंद्रिय, किंवा भगवंताबद्दलचं ज्ञान जेव्हा भगवंताच्या सेवेमध्ये लागतो तेव्हाच स्फुरित होतं. त्याच्याशिवाय काय आहे? नुसतं पुस्तकी ज्ञान निरुपयोगी आहे. हे पुढचं फार महत्वाचं आहे, समजून घ्या. ही भगवद्गीता म्हणजे कृष्ण भावनेचे विज्ञान आहे. तर हे खरं विज्ञान चालू होईल 7व्या अध्यायापर्यंत. म्हणजे गुह्यतर, आत्ता गुह्य ज्ञान दिलं जातं. विज्ञान केवळ सांसारिक पांडित्याद्वारे कोणीही कृष्ण भावना भावित होऊ शकत नाही. तर काही लोक गीत गोविंद किंवा संदर्भामध्ये PhD करतात. आणि एक माणूस असा गुरु महाराजांबरोबर चर्चा करत होता आणि तो सिगरेट आणि चहा वगैरे पित होता. विचार करा काय. जीव गोस्वामींचे संदर्भ वगैरे मध्ये, म्हणजे हे काय नुसतं पुस्तकी PhD केली त्यांनी आणि कधीही काही आचरण केलं नाही. ते काही तो कधीही कृष्ण भावना भावित होऊ शकत. शुद्ध भावनायुक्त व्यक्तीचा सत्संग होण्या इतपत मनुष्याला भाग्यवान असावे लागतं. कारण त्या माणसाला कधी शुद्ध भक्ताचा संघ मिळाला नाही. जरी तो जीव गोस्वामीच्या संदर्भावर PhD केली त्यांनी गीत गोविंदवर, तरी त्याला शुद्ध व्यक्तीचा संघ नाही मिळाला, म्हणून त्यांनी भक्ती नाही केली. श्रीकृष्णाच्या कृपेमुळे कृष्ण भावना भावित मनुष्याला साक्षात्कारी ज्ञान असते, कारण तो विशुद्ध भक्तिपूर्ण सेवेने तृप्त झालेला. ब्रह्मांड भ्रमिते कोणो एक भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसाद पाय भक्तीला द्यायचे. साक्षात्कारी किंवा अनुभूत ज्ञानाद्वारे परिपूर्णतेला प्राप्त होतो. दिव्य ज्ञानाच्या आधारे मनुष्य आपल्या श्रद्धेमध्ये दृढ जाऊ शकतो.
परंतु केवळ पुस्तकी ज्ञानाने तो सहजपणे मोहित होऊ शकतो आणि वर करणी विरोधाभासांमुळे गोंधळून नसतो. तो आहे 3 स्तराचे ज्ञान आहे: पुस्तकी ज्ञान, दिव्य ज्ञान आणि अनुभूत. अनुभूत ज्ञान हे आपलं ध्येय आहे, पण त्याच्या आधी दिव्य ज्ञान पण प्राप्त केलं पाहिजे, जेणेकरून आपली दृढ श्रद्धा होईल. म्हणूनच आपण ही भक्तिशास्त्री किंवा भगवद्गीताची चर्चा का करतोय, की आपली श्रद्धा शास्त्रीय व्हायला हवी. मग आपण स्वीकार करून त्याचं व्यवस्थित आचरण करू शकतो, श्रद्धेमध्ये दृढ राहू शकतो. पण पुस्तकी ज्ञान म्हणजे जेच मी तुम्हाला सांगितलं, की जे लोक काहीच भक्ती करत नाही, नुसतं भक्तिमय ग्रंथ वाचतात बास, ते तो गोंधळत असतो. तो म्हणतो ह्याच्यात हे लिहिलं, त्याच्यात हे लिहिलं, हे काय खरं नाही. तर हे 3, एक आहे काही गोष्ट जाणणे, दुसरी आहे काही गोष्ट मानणे, आणि तिसरी काही गोष्ट अनुभवणे. तर नुसतं जाणून काय उपयोग नाही, त्याला मानलं पाहिजे. मानलं म्हणजे काय, आपली श्रद्धा, कन्व्हिक्शन आहे त्याची. आत्मसाक्षात्कारी जीव हा वास्तविकपणे असतो, संयमी असतो, कारण तो श्रीकृष्णांना शरण गेलेला आहे. काय म्हटलेलं आहे, विजितेंद्रिय. तो दिव्य असतो, कारण त्याला सांसारिक विद्येची मुळीच करतात. सांसारिक विद्वत्ता आणि मानसिक तर्कवाद जरी इतरांना सोन्यापणे असतात, तर बाहेरच्या लोकांना सांसारिक विद्वत्ता, कुठे PhD केली वगैरे. पण साऊथ इंडियन ब्राह्मणाकडे काहीच नव्हतं, पण तसे दुसरे ब्राह्मण तथाकथित सांसारिक विद्वत होते, ते त्याच्यावर हसत होते. पण महाप्रभूंनी कोणाचा संग दिला आणि ग्रहण केला? साऊथ इंडियन ब्राह्मण. मानसिक तर्कवाद. बाकीच्या लोकांना ते सोनं आहे, पण भक्तासाठी ते कसं आहे, खडे किंवा दगडासारखे, त्याच्यावरच मूल्य असतं. आता त्याचं गोष्टींबद्दल त्याची समत्व बुद्धी आहे, आता लोकांबद्दलची समत्व बुद्धी. सुहृन्मित्रेरुदासीन मध्यस्थ द्वेषबंधुषु साधुषु अपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. वाचावं. हरे कृष्णा. मनुष्य जेव्हा प्रामाणिक हितचिंतक, सुहृद, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी मित्र आणि शत्रू, पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समदृष्टीने पाहतो, तेव्हा तो अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो. हरे कृष्ण. सुहृद, मित्र, उदासीन आणि मध्यस्थ आणि द्वेष आणि बंधू, तर एवढे सगळे हे व्यक्ती आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर सुहृद कोण आहे? सुहृद ज्याचा स्वभावच आहे की दुसऱ्याचे तो भलं करायची इच्छा असते, तो आहे सुहृद, जे भगवंत आणि भगवंताचे शुद्ध भक्त असतात. मित्र म्हणजे काय? जो खराखर दुसऱ्याचे हित करण्यासाठी कार्य करतो स्नेहाने, तो आहे मित्र. शत्रू म्हणजे काय? की दुसऱ्याचं दुर्भाग्य व्हावं अशी जो इच्छा करतो, तो आहे शत्रू, त्याला काही स्नेह नसतं. उदासीन कोण माणूस आहे? तो म्हणजे उदासीन आहे, म्हणजे काय इथे स्पर्धकांमधील तटस्थ माणूस. मध्यस्थ कोण आहे? तो त्या 2 माणसाचं जे भांडण आहे तो शांत करण्याचा प्रयत्न करतो. द्वेषी म्हणजे काय? त्याला द्वेष असतो कोणाबरोबर आणि त्याला हिंसा करायची असते दुसऱ्याची. आणि बंधू म्हणजे काय? औपचारिक किंवा आपल्या रक्तामधला जो बंधू आहे त्याला म्हणतात, तो आपल्या दुसऱ्याचं हित वाटतं त्याला. का? कारण रक्ताचे संबंध असले त्याला म्हणतात बंधू, म्हणून बंधन असं म्हणतात, नातेवाईक किंवा हितचिंतक. तर अशा सगळ्या लोकांबरोबर जो समत्वाने वागतो, तो आहे आत्मसाक्षात्कारी पुरुष. तर आता पुढच्या 23 श्लोकामध्ये हे अष्टांगाचं वर्णन केलेलं आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम हे सगळं काय आहे, तर कसं केलं पाहिजे. तर सर्वात पहिले त्यांनी शांत ठिकाणी जाऊन ध्यानस्थ बसलं पाहिजे. तर पुढचे 2-3 श्लोक आपण फक्त वाचू, काही जास्त चर्चा नाही त्याच्यामध्ये. योगी युञ्जीत सततम आत्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराची निष्परिग्रह. हा पुढचा सेक्शन आहे आता 10 ते 32 अष्टांग योगाचं वर्णन. वाच. हरे कृष्णा. भाषांतर योगी
योगी व्यक्तीने नेहमी आपले शरीर, मन आणि आत्मा भगवंताच्या ठायी युक्त केले पाहिजे. त्याने एकांत स्थळी एकटे राहावे आणि काळजीपूर्वक मनाला नियमित केले पाहिजे. त्याने आकांक्षा आणि ग्रह संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे. हरे कृष्ण. इथे बघा, सर्वात पहिले या माणसाला एकांत स्थळी जावं लागतं अष्टांग योग करायचा. तर ते काय काय करायचं पुढच्या श्लोकापासून आहे. पण पहिले काय सांगितलं त्यांनी, योगी युंजित आत्मानं रहसी स्थित सततम, नेहमी त्यांनी एकटं राहिलं पाहिजे आणि त्यांनी कसं मनाचं नियंत्रण केलं. तर ब्रह्म परमात्मा भगवान, तर इथे परमात्म्यासाठी चर्चा होत आहे. भगवान भक्तीमध्ये काय, आपण भगवंताचं डायरेक्ट सेवा करतो, पण हे सगळं करणं म्हणजे काय आहे ते परमात्म्यावर. परंतु जे निर्विशेष ब्रह्म किंवा अंतर्यामी परमात्मा रूपावर आसक्त आहेत ते सुद्धा अंशतः कृष्ण भावित असतात. अंशतः, कारण काय, निर्विशेष ब्रह्म आणि परमात्मा भगवंतापासूनच येतात ना, त्याचं वर्णन. शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्चितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरं तत्रैकाग्रं मननं कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्जात् उद्योगामात्मशुद्धये. असं होतं भाषण. हरे कृष्ण. योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांत स्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंथरावे आणि ते मृगचर्म व मृदू वस्त्राने आच्छादित करावे. आसन उंचावरही असू नये किंवा अत्यंत खालीही असू नये. तसेच आसन पवित्र स्थळी असावे. त्यानंतर योगी व्यक्तीने आसनावर दृढतापूर्वक बसावे आणि मन, इंद्रिय क्रिया यांचे संयमन करून आणि मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा. हरे कृष्ण. तर हे आसनाचं वर्णन आहे. मी सांगितलं यम नियम आसन, तर आसनाचं या दोन शब्दामध्ये वर्णन आहे. आणि कुठे नुसतं कुठेही आसन नाही, शुचौदेश म्हणजे पवित्र स्थळी, म्हणजे तीर्थस्थळी रूपाचं. असं स्थिरम आसन, जास्त उंच नको, नीच नको, ते खाली डिअर स्किन पाहिजे वगैरे वगैरे, हे सगळं अष्टांग योगाबद्दल वर्णन आहे. प्रभुपादही त्याचं वर्णन करतात की ते तीर्थस्थळी जातात. पण आत्ताच आपण हे आत्ता कलियुगामध्ये हे सगळं काही करू आपण शकत नाही. जो आत्मसंयमी नाही तो ध्यान करू शकत नाही. तर आत्ता हे योग पद्धती शक्य नाहीच आहे, पण आपण जस्ट जसं प्रभुपाद सांगतात त्याचं चर्चा करतोय, आणि कारण भगवंत सांगतात म्हणून. पण आत्ता काय करायचं, हरेर नाम एव केवळ. पुढच्याचं भाषांतर वाचा बरं फक्त. हरे कृष्ण. हा, बरोबर. मनुष्याने आपले शरीर, मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पाहावे. याप्रमाणे अविचलित आणि संयमित मनाने भयरहित होऊन काम जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मला जीवनाचे परम लक्ष्य करावे. हरे कृष्ण. तर आसनामध्ये कसं माणसाने आपला देह पकडून ध्यान करायला, म्हणजे एकाग्रतासाठी काय काय करायचं ते सगळं सांगितलं. तर विचार करा किती अवघड आहे आता. भय रहित होऊन, आणि तिथे जंगलात जायचं आणि भय नाही व्हायला पाहिजे तुम्हाला काय. तर आता कुठे आपण जाऊ शकतो आणि कुठे भय रहित होऊ शकतो. काम जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन भगवंताचं ध्यान करायचं. डोळं पूर्ण बंदही नाही करायचे, उघडेही नाही ठेवायचे. हे सगळं खूप अवघड आहे. ठीक आहे, ते आपण उद्या कंटिन्यू करू इथून पुढे. खूप खूप धन्यवाद. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की हरे जय. कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभुपाद की जय. दंडवत प्रणाम.